जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो धर्मभूमी जियेच्यात कामी, पडो देह माझा नमामि नमामि. मी हात जोडले, तुम्ही सगळ्यांनी जोडले. परमपवित्र अशा माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार. संतांच्या पुण्यभूमीत माझा जन्म झालाय, हे माझं खूप मोठं भाग्य आहे. परमेश्वराने जर मला पुढे जाऊन चुकून कधी विचारलं, तुला पुढचा जन्म मी कुठे देऊ, तर परमेश्वराला मी 1,00,000 वेळेला बजावून सांगणार आहे. ज्या हिंदुस्थानात देशाला आई मानलं जातं, ज्या हिंदुस्थानात आई वडील आणि गुरुजनांना देव मानलं जातं, ज्या हिंदुस्थानातली कुटुंब व्यवस्था संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ आहे, अशा हिंदुस्थानात कट्टर देशाभिमानी, कट्टर राष्ट्राभिमानी म्हणून मला पुन्हा पुन्हा जन्माला पाहिजे. जिने मला जन्म दिला, जिने मला वाढवलं, जिने मला तिच्या गरिबीची झळ आयुष्यात एकदाही लागू दिली नाही. पोटाला भाकरी कमी मिळाली ही गोष्ट खरी आहे, पण आईने इतके चांगले संस्कार दिले, पोटातली भूक कधी जाणवली नाही, भाकरी कमी पडल्याचं दुःख आयुष्यात एकदाही झालं नाही. त्या माझ्या आईला नमस्कार. आणि आज पुढारीच्या वतीने या सगळ्या तुमच्यासारख्या कस्तुरींसमोर मला बोलायला मिळतंय. तुमच्या आतल्या कस्तुरीचं तुम्हाला नक्कीच भान आहे, त्यामुळे तुमच्यासमोर बोलताना मला मनापासून आनंद होतोय. मी पुढारीचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. बायकांना माझ्या डोक्यातनं सध्या फार वादळ आहे. माझ्या मनात प्रचंड दुःख आहे. हे वादळ आणि दुःख घेऊन गेली 2386 दिवस मी रोज प्रवास करते. आजच्या माझ्या प्रवासाचा 2386वा दिवस आहे. का? एक बाई आपल्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून का फिरते? काय कारण आहे? काहीतरी कारण असेल. रोज रात्रीचा प्रवास आहे. काल मी विजापूरला होते, आज मी तुमच्या समोर आहे. उद्या मला बुलढाणा इकडचा भाग आहे. कशासाठी? बायकांनो, वकील आहे मी. सोलापूर कोर्टात जर मी प्रॅक्टिस केली असती तर आज माझ्या स्वतःच्या 4 गाड्या असत्या. कारण सध्या सगळ्यांचा धंदा कुणाचा तेजीत असेल, तो फक्त वकिलांचाच धंदा तेजीत आहे. आपण सगळे फार म्हणतो, आपल्याला असं वाटतं वकिलांनी नोटीस पाठवली की कोर्टामध्ये न्याय मिळतो. कोर्टामध्ये निकालांचे कागद हातात येतात, त्याला न्याय म्हणायचं का नाही ते तुम्ही ठरवायचं. मी माझ्या हातावर 6 आकडा काढला तर तुम्हाला तो 6 दिसेल, पण मी इकडून बघितल्यावर तुम्हाला 9 दिसणार आहे. प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन असतो. सगळी नाती विकृतांना बघितलेत मी कोर्टात, सगळ्या नात्यातली भांडणं बघितलेत मी कोर्टात. आईला कुणी सांभाळायचं म्हणून 2 भावांच्यात झालेली भांडणं बघितलेत मी कोर्टात. कोर्टाने निकाल दिला, एकाने 1 महिना सांभाळा, एकाने 1 महिना सांभाळा. दात्याने उठून कोर्टाला विचारलं, एका महिन्याला 30 दिवस असतात, एका महिन्याला 31 दिवस असतात, मग 1 दिवस म्हातारीला कुठे ठेवायची? कोर्टाने सांगितलं घरात घेऊ नका, झोपवा बाहेर पॅसेजमध्ये. 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळल्याचे पान पिळा. मला ते प्रकार अजिबात आवडले नाही. मी कोर्ट कचेऱ्या केल्या नाही. एकाच आईच्या पोटी जन्माला येऊन गुंठा गुंठा जमिनीसाठी भांडणारी भावंड बघितली कोर्टात. वडिलांच्या इस्टेटीमध्ये मुलींना समान अधिकार आला. वडील गेल्याच्या 8व्या दिवशी भावाला कोर्टात खेचणाऱ्या बहिणी बघितल्या. आता भाऊ राखी पौर्णिमेला येत नाही, आता भाऊ दिवाळीला ओवाळायला येत नाही, आता मामाच्या गावाला पाठवायला मामाचा गावच नाही.
आम्ही महिना महिना मामाच्या गावी राहायचो, सुट्टी काय मजेत जायची. गरिबी खूप होती, पण मामीनी एकदाही विचारलं नाही किती दिवस राहणार आहात. आज तुम्ही सगळे मिळून मला सांगा, एका तरी पाहुण्याकडे सहजपणे न सांगता आपण 4 दिवस जाऊन राहू शकतो? स्वतःच्या मुलाकडे जाता येत नाही बायकांनो. माझा मुलगा पुण्यात आहे, मी पुण्यात व्याख्यानाला गेले की त्याला फोन करत असते, मी पुण्यात आली आहे, घरी येऊ का? म्हणजे तुम्हाला आमच्यासाठी वेळ आहे का? झुक 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 आगीन गाडी, दुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. हरवला मामा, पुण्यात जाऊन बसलाय 13व्या मजल्यावर, सापडताच सापडत नाही. सिमेंटच्या जंगलात हरवला मामा. मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण, तीच रात्री 12 वाजता ड्युटीवरनं येते. मामाच बिचारा रोज वडापाव तोडून तोडून खातो. मामाची बायको सुगरण. कुठल्या नात्यांबद्दल बोलायचे आज? एका तरी नात्याचा आज मला विश्वास सांगा ज्याच्याबद्दल तुम्ही ठामपणे बोलू शकता. कित्येक वेळेला आपल्या जवळची माणसं सुद्धा इतकी वेगळी वागतात ना की आपल्या पायाखालची जमीन हादरते, आपल्याला स्वतःला भीती वाटायला लागते. ज्या माणसाला आपण आतून बाहेरून ओळखतो तो माणूस हाच अधिक का, याच्याबद्दल आपल्या मनात सुद्धा अनेक शंका निर्माण होतात, भीती वाटते आपल्याला. त्यामुळे मी थोडी कडक बोलत असते. बायकांना मी ब्युटी पार्लरमध्ये कधी रमले नाही. काय बायका नाही का प्लकिंग, ब्लिचिंग, फेशियल. ब्युटी पार्लरमध्ये रमणं फार सोपं आहे. मी दिसते कशी, मी दिसते कशी, मी दिसते कशी. पण मुळात प्रश्न आहे, तू आहेस कशी? तू कशी आहे? तू सासू म्हणून कशी आहे? तू सून म्हणून कशी आहे? तू नणंद म्हणून कशी आहे? तू भाऊजाई म्हणून कशी आहे? तू जाऊ म्हणून कशी आहे? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, तू आई म्हणून कशी आहे? तुला सगळ्या नात्याला न्याय देता येतं? भारतीय स्त्रीचं दिसणं कधीही एवढं महत्वाचं नसतं जेवढं तुम्हाला वाटतं. भारतीय स्त्रीचं घरातलं अस्तित्व सगळ्यात जास्त महत्वाचं असतं, कारण ती शेवटी आई असते. आई असते वेदना, आई असते संवेदना, आई असतो परमेश्वराच्या हुंकाराचा आवाज. प्रत्येक घरात देवाला जाता येत नाही म्हणून त्याने निर्माण केली आई. तुमच्यापैकी किती जणींना मुलं आई म्हणून हाक मारतात? त्यांनी जरा हात वर करा. बरेच बाकी सगळे मम्मी. इंग्रजांच्या पोटी टेम्स नदीच्या काठी लंडनला जन्माला होतो आपण. मम्मी. आकाशासारखी विशाल, ईश्वरासारखी सुंदर आमची आई. का केली तिची मम्मी? कुणी दिले अधिकार तुम्हाला? का धर्मापासून लांबलेली मुलं, का संस्कारांपासून लांबलेली मुलं? का आज मुलांना तुमची किंमत वाटत नाही? का मुलांना तुमच्याबद्दल प्रेम वाटत नाही? का आज मुलांना तुमच्याबद्दल अटॅचमेंट वाटत नाही? 2 शब्द, मम्मी आणि आई. आई हा चैतन्यमयी देह असतो आणि मम्मी हा चैतन्य संपलेला देह असतो. करा विचार, आत्महत्या आपण आपल्याला काय म्हणून घ्यायचंय ते विचार करूया. संध्याकाळच्या मालिका मी कधी बघितल्या नाही. काय बायका भांडतात नाही नटून तटून, आणि आम्ही भांडणाऱ्या बायका बघत बघत 3 तास घालवतो. कुठेच मुली? काय झालं मुलींचं? आईला त्याची काळजी नाहीये. आईला त्या राधिकेचं काय होणार याची फार मोठी काळजी. आणि आज आई घरात नको म्हणून माझं तुमच्याशी भांडण आहे म्हणून एवढी कडक बोलत असते. 2 माणसं बदलली, 2 माणसं बदलायला नको होते. 2 माणसं बदलल्यामुळे संस्कारांवर परिणाम झाले, संस्कृतीला धक्का बसला
आणि त्यामुळे धर्म सुद्धा धोक्यात आला 2 माणसांमुळे, एक आई आणि दुसरे शिक्षक. बायकांनो, आईमध्ये एक शिक्षक असतो, तो कायम जागाच ठेवावा लागतो. आपण 24 तास आई असतो. तुम्ही उठता कशा, बसता कशा, बोलता कशा, वागता कशा, मुलांसमोर कशा येतात, कपडे कसे घालता, मुलांसमोर वागता कशा, शेजाऱ्यांशी कशा बोलता, घरच्यांशी कशा बोलता. मुलं तुमचंच अनुकरण करतात, कारण त्या मुलांचं तुमच्यावर बारीक लक्ष असतं. माझा 5 वर्षाचा नातू मला सांगतो, आजी तुम्ही छोटी टिकली लावा, मोठी टिकली लावत जाऊ नका. आज त्याला असं वाटतं की आजीने आपल्या छोटी टिकली लावावी, त्याच्यासमोर मी मोठी टिकली लावत नाही, कारण त्याची श्रद्धा आहे मी, त्याचा विश्वास आहे मी, त्याचा एक प्रेमाचा धागा आहे मी. त्याला असं वाटतं की माझ्या आजीने असं नाही करायचं. आज मला नातवाचं ऐकावं लागतं. शेवटी आपण आई आहोत, आपलं आई पण लक्षात घ्या. फार महत्वाचं आहे ते, खूप महत्वाचं असतं. 18 वर्षाच्या मुलीने मला पत्र लिहिले, माझी आई इतकी नटते, इतकी नटते, इतकी नटते, तिच्याबरोबर बाजारात जायची मला लाज वाटते, तुम्ही तिला समजून सांगायला या. बायकांना जेव्हा आपली मुलं मोठी होत असतात, आपल्यातली बाई शिल्लक नसते, आपल्यातली आई शिल्लक असते. त्या आईला न्याय द्या. मुलांसमोर कसं वागायचं ना, त्याचे संयम आहे, त्याचे नियम आहेत. आमच्या आईवडिलांच्यात काय संबंध आहेत आम्हाला कधी आयुष्यात कळले नव्हते. आमच्या दोघांच्यात काय संबंध आहेत आमच्या मुलांना कधी कळले नव्हते. आणि आज तुम्ही तरुण नवरा बायको मुलांच्या समोर का एक्सपोज होत आहे तो प्रश्न आहे. पप्पांना फ्लाइंग किस दे, आपल्याकडे एक प्रकार आहे. आपल्याकडे ते मोबाईलवर सेल्फी काढून मुलांच्या समोर नको तसली सेल्फी, नको तसले फोटो काढायची पद्धत आहे. छोटी छोटी लेकरं सांगतात, पप्पांच्या मोबाईलवर फोटो आहे पप्पा मम्माचा किस घेतानाचा. हे मुलांच्या समोर यावं. संयम असावा लागतं, नियम पाळावे लागतात. पुढच्या पिढीवर आपल्या वागण्याचा काय परिणाम होतो याचा विचार प्रत्येक वयात करावा लागतो. आईयो, 12वीतला मुलगा मला कळवतो की माझ्या घर आडत व्यापाऱ्यांचं आहे. आमच्याकडे येणारी जाणारी माणसं खूप आहेत. माझे आजोबा आहेत, आजोबांचे वडील आहेत. आज माझी आई एवढ्या सगळ्या मोठ्या माणसांसमोर घरात गाऊन करते, आजी तुम्ही तिला समजून सांगा, तिने घरात गाऊन माझ्या आजोबांसमोर घालायचा नाही. त्या बाईंना समजावून सांगायला गेल्यावर त्या अजिबात ऐकायला तयार नाही. त्या म्हणले नाही, मला जे वाटतं ना तसं मी वागणार, माझ्या गाऊन घालण्याने काही फरक पडत नाहीये घरात. म्हणलं पण तुमच्या मुलाला जे आवडत नाही ते तुम्ही का करताय? तुमचा मुलगा सांगतोय ना तुम्हाला. आज तुम्हाला सांगते तो मुलगा त्यांच्याजवळ राहायला तयार नाही आता. तो म्हणतो आजी मी तुझ्याजवळ राहतो, कारण काही ऐकत नाही कुणाचं. बायकोला खूप विचार करावा लागेल या गोष्टीचा. परवा पुण्यात मी एका घरात गेले, त्यांच्या घरातली सून मला नमस्कार करायला आली, ती बरमोड्यात आली आणि तिच्या सासूनी मला सांगितलं आमची सून सोशल आहे कपड्यांच्या बाबतीत, ती घरात शॉर्ट पण घालते, ती घरात शॉर्ट घालू देत, बरमुडा घालू देत, पण येणाऱ्या व्यक्ती समोर निदान नमस्काराला तरी चुडीदार मध्ये ये ना. आम्ही नाही म्हणत तू साडीवर ये म्हणून. थोडासा मान ठेवावा लागतो, सन्मान ठेवावा लागतो, थोडासा आदर असतो. हे पुढच्या पिढीला कोण सांगणार? ती सांगणारी आई शोधतीये मी, आणि त्याचे परिणाम सगळे आपण भोगतोय आता. प्रचंड परिणामांना तोंड येतात, तुम्हाला कल्पना नाहीये. हा विषय एवढा सोपा नाहीये, हा विषय प्रचंड गंभीर आहे. बायकांनो, मला एक आवाज गेली अनेक वर्ष ऐकू येतोय. तो आवाज तुम्हाला कधी ऐकू येईल? त्या आवाजामुळे मी अस्वस्थ आहे, त्या आवाजामुळे मला झोप येत नाहीये. कोणता तो आवाज जो झोपू देत नाही? आणि तो आवाज आहे भारतीय संस्कार, भारतीय संस्कृती, भारतीय कुटुंब व्यवस्था सगळ्याची मृत्यू घंटा वाजायला लागलेली आहे. आज आपण सगळे जण शेवटच्या टप्प्यात आहोत. पुढच्या 10 वर्षात एकही घर अस्तित्वात असणार नाही.
आज घराच्या इमारती मोठ्या झाल्या, आज घरं सजवली, आज घरं नटवली, पण घरात राहणाऱ्या माणसांची संख्या 2 वर आली. शासनाने सांगितलं हम दो हमारे दो, आम्ही शासनानं सांगितलं हम दो हमारा एक. काकाने, आत्याने, मामाने, मावशीने, भाऊ नाही, बहीण नाही, दुःख सांगायला कुणी नाही, सुख ऐकायला कुणी नाही. आणि आई वडील गेल्यावर त्यांच्या प्रेताजवळ बसून रडायला मुलांना आता वेळ नाही. एकदा प्रभात रोडला जा ना पुण्याच्या, कुठल्याही बंगल्याची बेल दाबा, दरवाजा उघडायला 1 तास लागतो. कारण आतला एखादा म्हातारा व्हील चेअरवर येत असतो तुमच्यापर्यंत, किंवा एका म्हातारी एखादी हातामध्ये तो वॉकर घेऊन तुमच्यापर्यंत येत असते. दरवाजा उघडायला 1 तास. काय अवस्था आहे एकदा बघा ना. मुलं जवळ नाहीये, पैसा पाठवतात, एकटेपणा आहे, आणि तो एकटेपणा सावरून घ्यायला एकही जवळचं माणूस नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कसं सावरणार हे सगळं? कसं आटोक्यात आणणार हे सगळं? आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेली सून स्वतःचा डबा तयार करून शाळेत जाते, पण सासऱ्याच्या नावाची भाकरी करत नाही. का? आज माझ्या संस्थेतर्फे सोलापुरात 200 म्हाताऱ्या माणसांना घरपोच डबे जेवायला पाठवले जातात, ज्यांना मुलं जेवायला घालत नाही. आज मी 84 अशी जोडपी सांभाळते ज्यांची मुलं अधिकारी आहेत, पण आईला डायबिटीसची गोळी मिळत नाहीये. रोटरीच्या अन्नपूर्णा योजनेतनं आम्हाला सहकार्य मिळतंय, म्हणून आमचं काम चालू आहे. आदर्श शिक्षिका पुरस्कार काय करायचे त्यांचे पुरस्कार? ज्यांना नाती कळत नाहीत, नात्यांचं महत्व कळत नाही, ज्याला कुटुंब कळत नाही, कुटुंबातल्या आपल्या माणसांचं महत्व कळत नाही, तिच्या शिक्षणाचं महत्व आम्हाला का वाटावं? एमफिल असू दे, पण तिला माहितीये का कुटुंब किती महत्वाचं आहे ते? सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला शिक्षणाचं दार मोकळं करून दिलं. सावित्रीबाईंना खात्री होती, एक बाई शिकली तर कुटुंब सक्षम होणार आहे, एक बाई शिकली तर कुटुंब समर्थ होणार आहे, एक बाई शिकली संपूर्ण एकत्र कुटुंब पद्धती टिकूनच राहणार आहे. सावित्रीबाईंचा प्रचंड विश्वास होता आपल्यावर. बायकांनो, जे शिक्षण आम्हाला सावित्रीबाईंनी दिलं, त्या शिक्षणाचा उपयोग कुटुंब व्यवस्थेसाठी झाला का? खूप विचार करा का. आरोप करत नाहीये, विचार के झाला का? मुलींमध्ये शिक्षणामुळे नम्रता आली, शिक्षणामुळे मुलींच्या संवेदना जाग्या झाल्या, शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर आपल्याला थोडं बदलावं लागतं, शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं दुसऱ्याला मान द्यायचा असतो, शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं घरातनं पळून गेल्यावर आपल्या बापाला समाजामध्ये मान वर करून फिरता येणार नाहीये. काय दिलं शिक्षणाने? फक्त पॅकेज पॅकेज. माझ्या मुलीला 12 लाखाचं पॅकेज आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण बायकांना, तुमच्यापैकी किती जणींनी मुलींना बचावून सांगितलंय शिक्षणाबरोबर घर सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं? करा हात वर. करा विचार. सांगा मुलींना, शिक्षण नुसतं कधीच महत्वाचं नसतं, शिक्षणाबरोबर भारतात आपलं घर सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. सांगा मुलींना, समजावून सांगा. त्यामुळे आज मी तुमच्याशी बोलतेय. मी मूळ साताऱ्याची आहे, सातारा माझं माहेर आहे. वकील असलेल्या आजोबांच्या घरातला माझा जन्म आहे, एकत्र कुटुंबातली. पण एकत्र कुटुंबात वकिलांच्या घरात जन्मलेली मी, आमच्या घरामध्ये कुटुंब नियोजन खरंच त्यावेळेला पोचलेलं नव्हतं. माझे वडील आणि त्यांची 11 भावंड, एवढं मोठं कुटुंब आहे. बायकांनो, मी माझ्या आईला कधी कुठे बाहेर जाताना आजपर्यंत बघितलेलं नाही.
आणि मी माझ्या आईला कधी एका जागी बसून शांतपणे पोटभर जेवताना पण बघितले. मी माझ्या आईला पहाटे 5 रात्री झोप 1 पर्यंत नुसते कष्ट करतानाच बघितले. पण मी तिला एकदाही चिडलेलं बघितलं नाही. मी तिला एकदाही राबवलेलं बघितलं नाही. समईतली वाज जशी शांतपणे तेवते ना, तशी आई आयुष्यभर बघितली. तेवते शब्द वापरला मी, जळते नाही. जळणारी वाद जळून जाते, तेवणारी वाद अखंड प्रकाश देत राहते. मी तेवणारी आई बघितली. माझी आई खरं शिकलेली नाही, शाळेत गेलेली नाही, पण तिला लिहिता वाचता येतं. अजून आई आहे 89 वर्षाची, तेवढीच कळत आहे, अजून कळत आहे. आईने मला लहानपणापासून मुलगी असल्याचं भान दिलंय. 100 वेळा सांगितले, बाई मुलगी आहे, पुढच्या पिढीची आई आहे, पुढच्या पिढीचा वारसा आहे, पुढच्या पिढीची धरोहर आहे. संस्कार करण्याची जबाबदारी तुझी आहे, संस्कृती टिकवण्याची जबाबदारी तुझी आहे. बाई तू मुलगी आहे. मी मुलगी आहे हे माझ्या आईने दिवसात मला 100 वेळा बजावून सांगितलं. आणि आज तुम्ही सगळ्या मुलींना उलटा ऐकवत आहे. मी माझी मुलगी मुलासारखी वाढवणार आहे. तो माझा मुलगा आहे, तो माझा मुलगा आहे. जेवढ्या मुलींच्या आया तुम्ही माझ्या समोर बसलाय, उजवा हात आता हृदयावर ठेवा. ठेवा ठेवा म्हणजे काय? आणि तुमच्या आत्म्याला विचारा गो, मुलगी मुलासारखी वाढवता येते कशी? तिला देवाने दिलेला मातृत्वाचा अवयव काढून टाकणार, तिच्या वाहणाऱ्या दुधाच्या अमृताच्या धारा ज्याच्यात महापुरुष घडतात त्या बंद करणार, तिची कोमलता काढणार, तिची नम्रता काढणार, तिची सहनशीलता काढणार, तिची क्षमाशीलता काढणार, तिच्या संवेदना काढणार, तिची सहनशीलता काढणार, तिचं समर्पण काढणार, तिचा त्याग काढणार, तिचं वात्सल्य काढणार, तिचं ममत्व काढणार, तिचं शील काढणार, तिचं चारित्र्य काढणार, तिची सृजनशीलता काढणार. बायकांनो तिचं काय काय काढणार? देवाने बायकांना पुरुषांपेक्षा 100 गुण जन्माला येताना जास्त दिलेले. आपण का पुरुष व्हायचं? अगं पुरुषांना शरीर बलगंड दिलंय, मन कमकुवत दिलंय. आपल्याला शरीर नाजूक दिलंय, मन खंबीर दिलंय देवाने. एक बाई नवरा गेल्यानंतर आपली 5 पोरं खंबीरपणे सांभाळू शकते. वाळवंटाचं एकटं आयुष्य काढण्याची धमक एका बाईमध्ये देवाने दिलेली आहे. तरुण वयात नवरा गेला आणि 2 पोरं पोटाशी असतील, बाई दुसरं लग्न कदापिही करत नाही. ती त्या लेकरांकडे बघत 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 म्हातारपणाकडे जाते आणि नातवंडांकडे बघत 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 तिचं म्हातारपण जात. बायकांना ती एकटीच असते, पण खंबीरपणे ठरते. पुरुषांना विचारा, बायकोच्या पाठीमागे एक तरी पोर यांना सांभाळता येणार आहे का? पुरुष एकटे राहू शकतात. अगं पुरुष एकटे राहायला घाबरतात. आपण पालीला घाबरतो, उंदराला घाबरतो, झुरळाला घाबरतो, पण डोंगरासारख्या संकटाला बाई कदापिही घाबरत नाही. हे पक्क लक्षात ठेवा. ताकद लक्षात घ्या, शक्ती लक्षात घ्या. आणि मुलींना मुलींसारखंच वाढवा. तिला मुलगा करण्याच्या भानगडीत पडू नका. बाईने बाईसारखंच असलं पाहिजे. तिच्यातल्या सगळ्या भावनात जाग्या ठेवा, तिच्यातल्या सगळ्या संवेदनात जाग्या ठेवा. मातृत्वाचा एक सुंदर आविष्कार देवाने तिला दिलाय, त्याची जाणीव तिला सतत करून द्या. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत, बायकांनी थोर स्त्री व्हावं, थोर पुरुष कदापिही होऊ नये. कारण सीतेच्या आदर्शावर जर चालायचं असेल तर बायकांना, स्त्रीला प्रत्येक गुण सीतेसारखा यावा लागतो, ज्यामुळे ती कुटुंब व्यवस्था अत्यंत समर्थपणे चालवू शकेल. आणि ते फक्त बायकाच काम करू शकतात. एवढा मोठा विश्वास प्रत्येक थोर पुरुषांनी दिला. आणि आज आपलं चित्र असेल, आज आपण मुलींना मुलासारखं वाढवतोय. तुम्ही सगळ्या मिळून विचार करा, आपली मुलगी आपण मुलासारखी वाढवली, तिचं लग्न कुणाशी करणार?
मुलाशीच करणारच ना, मग दोन पुरुषी वृत्ती संसार करू शकतात? विचार करून बघा. दोन पुरुषी वृत्ती, एक देवाने घडवलेला पुरुष आणि एक आपण घडवलेला पुरुष. देवाने घडवलेला पुरुष जरा तरी ऐकतो, आपण घडवलेला पुरुष कुणालाही ऐकत नाही. मी तुम्हाला ठामपणे सांगते, हल्ली मुली आई वडिलांचं सुद्धा ऐकत नाही. माझ्याकडे दिवसात 7-7, 8-8 काउन्सिलिंगच्या केसेस आहेत. ऐकत नाहीत मुली, अजिबात चुकून ऐकत नाही. अगं, संसार करताना कुणीतरी बाई असावं लागतं, आणावं लागतं, उरवावं लागतं, पुरवावं लागतं, नात्यांना घेऊन जावं लागतं, तडजोड करावी लागते, समजुतीने घ्यावं लागतं, घरात थोडासा कमीपणा घ्यावा लागतो आणि तो आपल्याच माणसांसमोर घ्यायचा असतो, काही परक्या माणसांसमोर घ्यायचा नसतो. सासूसमोर कमीपणा घेतला, बिघडलं कुठे? ती काय डंका पिटवत सगळीकडे सांगत सुटणार आहे का गल्ली? घ्यायचा कमीपणा कुठं बिघडलंय? आणि तो काय शनिवारवाड्यावर उभं घ्यायचंय का? घरातल्या घरातच घ्यायचंय, सोडून द्या ना. बायकांना सगळं फक्त आपल्याच हातात असतं. त्यामुळे छान वाढवा बाई मुली. मुलींना मुलगा करू नका, संसार होत नाही. आज 3,40,000 अर्ज घटस्फोटाचे पेंडिंग आहेत. आज एवढी घरं पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळणार आहेत. आज छोटी 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 निरागस बाळ आई वडिलांशिवाय एकटी आहे. आज कोर्टामध्ये एकदा येऊन बघा, पोरांच्या कस्टडीसाठी दोघांची मारामारी. पोरांना दोघंही हवे, आई पण हवी आहे, बाबा पण हवे, आणि यांची भांडणं पोर कुणाजवळ ठेवायचं? काय करायचं? परवा इतकी नवरा बायकोची भांडणे झाली, ती प्रकरण घटस्फोटापर्यंत आलं. घटस्फोट घ्यायचा नक्की झालं. बाळाचं काय करायचं? 6 महिन्याच्या बायकांना ते बाळ, इकडे नातेवाईक खूप, तिकडे नातेवाईक खूप, आई वडील बाळांना, आणि बाळाला अनाथाश्रमात ठेवायचं ठरलंय. काय पाप केलं त्यांनी? उच्च विद्या विभूषित इंजिनियर नवरा बायको. इतका इगो वाढत चाललाय. आज विश्वास दोघांच्यातला एकमेकांच्यातला कमी होत चालला. मी माझा बँक अकाउंट तुला सांगणार नाही, मी माझा तो काय ATMचा नंबर तुला कधीच सांगणार नाही, मी माझ्या बँकेबद्दल किंवा माझ्या अकाउंट बद्दल तुला कधीच विश्वासात घेणार नाही. दोघंही तसेच. संसार होतात, पारदर्शकता लागते नात्यात, नातं विश्वासाचं लागतं. नवऱ्याने आम्हाला अडचण आल्यावर सांगितलं की बांगडी काढून घ्या, आम्ही दिली काढून. आम्ही असं नाही म्हटलं माझं स्त्रीधन आहे, स्त्रीधनाचा कायदा आहे, आम्ही नाही म्हटलं. कदाचित आमची चूक झाली असेल, पण आत्ताच्या वातावरणाकडे बघता मला असं वाटतं की माझ्या वयाच्या बायका जगल्या ना, त्या खरंच चांगल्या जगल्या. आम्ही खूप चांगला संसार केला, आयुष्यात तडजोड केली, फार तडजोड केली बाई. पण आज इतक्या टोकाला जातात ना. छोटी छोटी कारणं आहेत घटस्फोटाची, कुठेही मोठी कारणं नाही आहेत घटस्फोटाची. अगं, पुण्यामध्ये संध्याकाळी नवरा ऑफिसमधनं घरी आला आणि त्यावेळेला अपार्टमेंटची लिफ्ट बंद होती. तो 7 जिने चढून वरती आलाय. 10 तासांनी नवरा घरात आलाय. दरवाजा तिने उघडला आणि नवरा दरवाजात असताना त्याला सांगितलं की बिपिन, जरा खालनं ब्रेड घेऊन ये, मला सँडविच करायचे. तो म्हणाला लिफ्ट बंद आहे. 7 जिने चढून आलो, आता मी प्रचंड दमलेलो, तू असं कर, आजच्या दिवस पोहे कर, उद्याला सँडविच कर, उद्या मी येताना ब्रेड घेऊन येतो. आणि तू मला फोनवर सांगितलं असतं तर मी येतानाच ब्रेड आणला असता. तुम्हाला आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. मला 5 मिनिटापूर्वी इच्छा झाली आहे, आज आपण सँडविचच खायचं आहे. तो म्हणाला आता काही मी जाणार नाही. लगेच बडबड सुरू. याला काही मागितलं की मला नाहीच म्हणतो, माझ्या मनासारखं या घरात काही होत नाही, याला माझी किंमतच वाटत नाही, माझं नशीबच फुटकं. एक ब्रेड नशीब फुटकं. मग कपाडातल्या 100 साड्यांचं काय करायचं ग? नशीब फुटकं. शेवटी तो म्हणाला मी जातो. जायला निघाल्यावर दुसरी ऑर्डर,
पुन्हा बेकरीचाच ब्रेड आण, इतर ब्रेड मी खात. पुन्हा बेकरी 4 किलोमीटर 42 सिग्नल आणि 22 स्पीड ब्रेकर येत असते. तरी तो म्हणाला जातो. गेला तर नेमकी बेकरी बंद. आता काय करायचं? त्याचा विश्वास बसणार नाही तिचा. त्याने लगेच मोबाईलवर फोटो काढला आणि तिला व्हॉट्सअपवर पाठवून दिला, बेकरी बंद. तोपर्यंत स्वयंपाकघरातली भांडी बाहेरच्या खोलीत आली. आरडा ओरडा चालू झाला. सुरी घेऊन शीर बीर कापून घ्यायला निघाली होती. हे वागणे आहे. एक ब्रेड. रात्री 12:30 त्यांनी मला फोन केला, अपर्णाताई पुण्याला या, कारण बेडरूम मध्ये बसली सुरी हातात घेऊन. काही करून घेतलं तर माझ्या अंगाची आहे. तुम्ही ताबडतोब या. तुम्ही इतक्या वेळा आमचं पॅचअप केलं पण ते होणार नाहीये. शेवटी मी म्हटलं की नाही. त्या मुलीला इतकं समजवून सांगितलंय मी. तिचं एकच 3 वर्ष लग्नाला झाली. हा काही मला ऍप्रिशिएट करत नाही. म्हणजे काय? मी नवीन साडी नेसली, हा चुकून मला म्हणत नाही की तू छान दिसतेस. मी भाजी फोडणीला टाकली, हा चुकून स्वयंपाकघरात येऊन म्हणत नाही कसली भाजी करतेस ग, वाद तर खूप छान झाला. म्हणलं काही पुरुषांना जमतं, काही पुरुषांना हे जमत नाही. जेवढ्या बायका तुम्ही समोरात आपापल्या नवऱ्याचे स्वभाव माहिती आहेत ना. एखाद्याला कौतुक करणं जमतं, एखाद्याला जमणार नाही. जर ते नवऱ्याला जमत नसेल तू छान दिसतेस म्हणायला, आपण विचारूया, अहो परवा आपण गेलो होतो ना शॉपिंगला, तेव्हा आणलेली नवीन साडी नेसलीये, छान दिसतीये का? मूड असेल तर म्हणेल छान दिसतीये, मूड नसेल तर म्हणेल बरी दिसतीये. सोडून द्या ना. हा काही विषय आहे का? माझ्या नवऱ्याने 45 वर्षात मला कधी म्हटलं नाही तुम्हाला ही साडी चांगली दिसते. पण माझ्या मुलाला जमतं एकदम मस्त. सुनेनी नुसती हँगरची साडी बघितली, हा लगेच ओरडतो, अरे बापरे रश्मी क्यूट, कसली साडी मस्त दिसेल तुला. नेसायच्या अगोदरच सुरुवात. आणि परत मी कोणता मॅचिंग टी शर्ट घालू. नाचतच असतो तो. एखाद्याला जमतं, एखाद्याला नाही. हे भांडणाचे विषय नाहीत. आणि सगळ्या तरुण पुरुषांना मागे बसलेल्या, थोडं तरी बायकोचं कौतुक करायला शिका. एकदा तरी दिवसात म्हणायचं ही साडी तुला छान दिसते. स्वयंपाक करायला लागली की लगेच म्हणायचं कढीपत्ता घातलायस का भाजीला, फार छान वाटला बाबा मस्त. काढून टाकल्यानंतर तो कढीपाला सोडून द्या. काय करणार ग? शेवटी ती पोरगी ऐकायला तिच्या मम्माला बोलवून घेतली लाडक्या. तिच्या मम्माने मला सरळ सांगितलं, आमची एकुलती एक मुलगी लाडात वाढवलेली आहे, तिला नकार अजिबात ऐकायची सवय नाही. तिला नकार कुणी दिला नसल्याला ती घराच्या मोठ्या मोठ्या वस्तू फोडून टाकते. तिला प्रचंड राग येतो. ती तिच्या जीवाला पण काही करून घेऊ शकते. हे चांगले का राग येणं? हल्ली मुलींना आणि मुलांना राग फार लवकर येतो. मूड डिसऑर्डर, मूड जातो पटकन. मूड, आमचे मूड कधी गेले नाहीत ग. आणि गेला असेल तर कधी कुणाचं समजलं नाही. सगळ्या मुलांच्या आणि मुलींच्या आयानं मुलांचे आणि मुलींचे राग जोपासू नका. नकार पचवण्याची ताकद निर्माण करा. आणि मुलांचे राग तर जोपासायचेच नाही. पुरुषांचे राग जोपासले ना त्याच्या बायकोला नंतर ते फार त्रासदायक होत असतं. आणि तुम्ही सगळ्या सासवा म्हणजे माझ्या सकट आपण म्हणत राहतो तो रागीट आहे ना, मग तू गप्प बसत जा. त्या सुनेला प्रत्येक वेळेला गप्प बसवलं जातं पण तो रागीट आहे. तुम्ही तुमची मुलं लहान असतानाच राग आवरायला शिकवा. आणि खरं सांगू, एक वाक्य म्हणू नका आम्हाला मिळालं नाही, लेकरांना मिळालंच नाही. तुम्हाला काय मिळालं नाही ग? किती आणून देताय मुलांना, किंमत आहे का? अगं मांजरपाटाच्या कापडाचे एक परकट पोलका आई मला वर्षभरात एकदा शिकायची. आम्ही ते घालायचं, नटायचं, ते चुरगडायचं. आई तांब्यात गरम पाणी घालून द्यायची, म्हणायची याला इस्त्री सरकवते बा. आम्ही ते फिरवायचं, पुन्हा राखी पौर्णिमेला तेच घालायचं, पुन्हा नटायचं.
आज किती कपडे आणतात तो मुलांना? किंमत आहे? मोजता तरी येतात? एका घरात गेले होते, 4 वर्षाच्या बाळाचे 70 पायातले जोड बघितलेत मी. 70 एवढे 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 700 रुपये 800 रुपये किंमत आहे. हे काय म्हणजे मला कळतच नाहीये. पैसा आहे म्हणून वाटेल कसं खर्च करायचं आहे. मुलं नंतर तुमचं ऐकणार नाहीये. मुलं अजिबात तुमचं ऐकणार नाहीये. आत्ताच ऐकत नाहीये ते, नंतर काय ऐकणार आहे? अगं छोट्या छोट्या मुलांना आता वडिलांना सांगतात, पप्पा गाडी जुनी झाली आहे का, ती एक्सचेंज करा. मुलांना सगळं कळतं आता. त्यांना 2 वर्ष वापरलेली गाडी आता चालत नाही. सवयी लावल्या आपण. आणि सगळ्या मुलींच्या आयांनो, हा विषय खूप वेगळा आहे, पण मुलींना स्पर्शाचं अंतर समजून सांगा. स्पर्शाचं अंतर फार महत्वाचं आहे. आज स्पर्शाचं अंतर आपण विसरून गेलो. भारतीय संस्कृतीतला प्रचंड महत्वाचा गाभा येतो स्पर्शाचं अंतर. मी 14 वर्षाची झाल्यावर माझ्या आईने मला बजावून सांगितलं होतं, घरात वावरणारे तुझे वडील, तुझे काका, तुझे मामा, तुझे आजोबा सगळे पुरुष आहेत. कुणाच्याही अंगाला फटकन जाऊन हात लावायचा नाही. आता तू मोठी होत चाललेली. पूर्वी मुली 12व्या वर्षी मोठ्या व्हायच्या, त्यांचं लग्न 14व्या वर्षी व्हायचं. आता तुमची मुलगी 9व्या वर्षी मोठी होते आणि तिचं लग्न 25व्या वर्षी करणार. मधली 16 वर्ष तिला तुम्ही कशी सांभाळणार आहात मला सांगा. बाहेरचे धोके कळत नाहीये, घरातले धोके लक्षात येत नाहीये. आज मुली वडिलांच्या समोर बिनओढणीच्या आहे, बाबांसमोर बिनओढणीच्या आहे, बाबांच्या मित्रांसमोर बिनओढणीच्या आहे. आज त्या घरामध्ये 3/4 करतायत, आज त्या घरामध्ये लेगीज करतायत, आज त्या घरात ते बरमुडे करतायत आणि वडिलांच्या गळ्यात जाऊन पप्पा म्हणून पडणं योग्य आहे? कुणीच सांगायचं की पप्पा पुरुष आहेत? 3 महिन्यापूर्वीच्या पेपरमध्ये बातमी होती, महिलांवर आणि मुलींवर सगळ्यात जास्त अत्याचार कुणाकडनं होतात. त्या बातमीत स्पष्ट म्हटलेलं आहे, महिलांवर आणि मुलींवर संख्यात्मक मांडणीनुसार बघितलं तर त्यांच्यावर होणारे अत्याचार जवळच्या नातेवाईकांकडून, ओळखीच्या लोकांकडून, शेजारच्या पाजारच्या अत्यंत विश्वासाच्या माणसांकडनंच होतात. बाहेरच्या लोकांकडनं अत्याचार होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. म्हणून आई म्हणायची, मामाकडे एकटं पाठवणार नाहीये, मैत्रिणीकडे झोपायला पाठवणार नाहीये, अभ्यासाला नाही जायचं रात्रीचं. आता तुमच्या मुली तुम्हाला हॉस्टेलला ठेवायचे, आम्हालाही कळतं. आज तुमची मुलगी नंदुरबार, धुळे, सांगली, इकडे नाशिक, औरंगाबाद कुठेही राहणार आहे. तिचे संस्कार घट्ट करा आणि तिला बजावून सांगा, स्त्रीचा देह हा पटकन कुणीही स्पर्श करण्या इतका स्वस्त कधीच नाहीये. डोळ्यातला धाक सांगा तिला. बायकांच्या डोळ्यातला धाक पुरुषांना घाबरवून सोडत असतो, पण आपण जर उथळ असू ना तर ते पुरुष बरोबर आपल्याला ओळखून घेतात. सांगा मुलींना, हे बजावून सांगा. आज इतका उघड होत चाललंय. अगं आपण दत्त जयंतीचा उत्सव करतो, तुम्हाला माहितीये ना? दत्त जयंतीचा उत्सव हा दत्तजन्म आहे, फक्त दत्तजन्म आहे. अगं दत्त जयंतीचा उत्सव हा स्त्रीत्वाच्या मर्यादेचा उत्सव आहे. सती अनुसयेची परीक्षा घेतली देवाने, त्यावेळेला देवाला ठामपणे तिने बजावून सांगितलं की देवा, एक वस्त्रा तुम्हाला येऊन जेवायला वाटलं माझ्या स्त्रीत्वाच्या मर्यादेत बसत नाही, पण तुम्ही माझी बाळवा, तुम्हाला मी जोचवायला केव्हा पण तयार आहे, कारण तुम्ही माझी बाळ असणार आहात आणि मातृत्वाचा तो अधिकार जगात सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे. केवढी मर्यादा आहे सांगा ना. रावणाने जेव्हा सीतामाईंना पळवून नेलं तेव्हा रामचंद्राने विचारलं होतं लक्ष्मणाला, ही कर्णफुलं वहिनीच्या कानातली आहेत का रे? तेव्हा लक्ष्मणाने हात जोडून सांगितलं होतं की दादा, मी वहिनीच्या चेहऱ्याकडे आयुष्यात कधीच बघितलेलं नाही. कर्णफुलं ओळखू येत नाही, पायातली जोडवी मात्र नक्की ओळखू येतील.
कारण मी नमस्कारासाठी वागताना जोडवीच बदलली. या आपल्या मर्यादा आहेत. पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करता 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 या मर्यादा आपण सोडल्या, पूर्ण सोडल्या. पूर्वी आम्ही धीरांना आहो भाऊजी म्हणायचो, आता आम्ही आहो भाऊजी म्हणत नाही. अरे रवी, अरे ना तू, बरोबरीचे टाळ्या देतो, हाताला हात लावतो, अंगाला हात लावतो, वाटेल तसे फोटो काढतो, वाटेल तशी चेष्टा करतो. आणि जिथे स्पर्शाचं अंतर कमी होतं तिथे नात्याला वेगळं वळण लागायला वेळ लागत नाही. आज नात्यांचे अर्थ समजून सांगा. पावित्र्य आहे, मांगल्य आहे. धीर आणि भाऊजाईचं नातं पवित्र असतं, प्रचंड पवित्र. माझे धीर माझ्या लग्नात छोटे छोटे होते. आम्ही अजून आहो भाऊजीच म्हणतो, अरे तुले नाही म्हणतो जाऊन जरा तरी. आणि बायकांना तुम्हाला मी खरं सांगते, तुम्ही मला ऑर्थोडॉक्स म्हणाल, पण मी खरंच ऑर्थोडॉक्स आहे या बाबतीत, की नाही मला माझ्या मर्यादा सोडता येईल. आणि कशा सोडणार? स्त्रीत्वाच्या मर्यादा मी कशा सोडणार? कारण का 5000 वर्षापूर्वी जेवढं शील आणि चारित्र्य महत्वाचं होतं तेवढंच आजही आहे. हे कुणीतरी मुलींना सांगावंच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुलांच्या आणि मुलींच्या एकत्र शिक्षणावर फार सुंदर लिहिलंय. ते असं म्हणतात, जेव्हा दोघं जण बरोबर शिकत असतात तेव्हा मुलीला कळलं पाहिजे आपल्याबरोबर शिकणारा मुलगा एक पुरुष आहे आणि तिला त्या मर्यादेने वागता आलं पाहिजे. आणि जेव्हा त्या मुलाला कळेल आपल्याबरोबर शिकणारी मुलगी एक स्त्री आहे, तिचा सन्मान करायला हवा. जेव्हा दोघांना एकमेकांच्या मर्यादा करतात तेव्हा एकत्र शिक्षण सुंदर असतं. अतिशय सुंदर शिक्षण आहे. आपण बाबासाहेब आंबेडकर वाचलेच नाही, आपल्याला बाबासाहेब माहिती नाही शिक्षण तज्ञ म्हणून. बायकांनो फार सुंदर लिहिलंय, फार सुंदर. अगर स्पर्शाचा अंतर, आपली संस्कृती आणि हे सगळं ना कुणीतरी आता बोलायला लागलं. हे माझ्या न शिकलेल्या आईने सांगितलं ग. तिला कुठली एवढी बुद्धिमत्ता होती मला अजूनही कळत नाही बाबा. प्रचंड बुद्धिमत्ता. अगं 47 साली गोरा इंग्रज भारतातनं गेला, काळा इंग्रज घेऊन गेला. आपण सगळे काळे इंग्रज आहोत. आपण आचार बदलला, आपण विचार बदलला, आपण आहार बदलला, आपण विहार बदलला. आपण पाश्चिमात्यांसारखे वागायला लागलो. आपण ताट हातात घेऊन भिकाऱ्यासारखे जेवायला लागलो. आपण त्याला बफे पद्धत नावाचं गोंडस नाव दिलं. अन्नपूर्णेचा मान ठेवायचा असतोय आम्ही विसरून गेलो. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्रिय वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. कोण सांगणार? शाळेत इंग्रजी शाळेचं पोरं प्रार्थना म्हणतात, ओ गॉड यू आर ग्रेट. पण आम्ही नाही सांगत, ओ रामा यू आर ग्रेट. आम्ही चुकतोय, आम्ही चुकतोय. माझ्या आईने मला बायकांचे महत्वाचे 5 गुण सांगितले. आई माझी नेहमी म्हणते, बाई कितीही शिकू दे, ती घरात यशस्वी होईल याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. मुख्याध्यापिका असलेली बाई घरात चांगली सून असेलच याची खात्री कुणालाही देता येणार नाही. त्यामुळे शिक्षणाबरोबर बायकांच्या अंगी महत्वाचे 5 गुण असा वेच. आईने मला बायकांचे 5 गुण सांगितले. तेच गुण आज मी तुम्हाला सांगते. तुम्ही तुमच्या मुलींना सांगा. श्रुती स्मृती पुराणोक्त. ऐका, डोक्यात ठेवा, पुढच्या पिढीला द्या. आईने मला जवळ घेतलं, तोंडावरनं हात फिरवला आणि आई मला म्हणाली, तू आमच्या दोघांची मुलगी आहेस, तू आमच्या दोघांचा श्वास आहेस, तू आमच्या 4 भिंतीचा विश्वास आहे, तू माझ्या उमऱ्याची मर्यादा आहेस आणि तू माझ्या घराची प्रतिष्ठा आहेस. तू अतिशय चांगली मुलगी असलं पाहिजे. वडील जेव्हा बाजारात पिशवी घेऊन जातात, वडिलांना ताठ मानेने बाजारात फिरता आलं पाहिजे. वडिलांचा सन्मान असते मुलगी, वडिलांची प्रतिष्ठा असते मुलगी, उमऱ्याची मर्यादा असते मुलगी. उमरा फार महत्वाचा आहे बरं का.
उमरा फार महत्वाचा आहे. उमऱ्यावर बसू नको ग, उमऱ्यात उभी राहू नको ग, उमरा ओलांडून जायचंय, उमरा ओलांडून यायचंय. उमरा उमरा म्हणजे मर्यादा. पण हल्ली फ्लॅट सिस्टीमला उमरेच नाही, बंगल्यांना पण उमरे नाही आहेत ग. मी परवा सगळ्या इंजिनियर लोकांचे कान पकडून सांगितलेलं आहे, आमच्या घराचा प्लॅन तुम्हाला पाहिजे तसा तयार करा, पण भारतीय घराचा उमरा शाबूत ठेवा. पाय उचलून टाकताना लक्षात आलं पाहिजे, पाय बरोबर टाकला जातोय का नाही. उमरा पाहिजे घराला आणि बेस पाहिजे गावाला. घराचं भांडण उमऱ्याच्या बाहेर नाही आणि गावातलं भांडण बेशीच्या बाहेर नाही. दोन्ही मर्यादा. आमच्या वेळेला छान होतं, ऋण जुनाच्या पाखरा झाले माझ्या माणगाव, आली गौराई अंगणी तिला लिंब उभं घरात. ते पाखरू पोचेपर्यंत घरातलं भांडण विकलेलं असायचं. आज आईला मिस कॉल, आई 10 मिनिटात हजर, 12 माणसं घेऊन. कायदा, हा कायदा एक फार त्रासदायक झालाय. कायदा अगं, जेव्हा मी अक्षदा टाकून तुला दुसऱ्याच्या घरी पाठवी, तेव्हा तू त्या घराचा विश्वास आहे, त्या घराचा सन्मान आहे, त्या घराची लक्ष्मी आहे. आणायचं, उरवायचं, पुरवायचं, टिकवायचं आणि येणाऱ्या सुनेच्या हातात आनंदाने देऊन टाकायचं. काय जबाबदारी आहेत ना? परत सांगू, आणायचं, उरवायचं, पुरवायचं, टिकवायचं आणि येणाऱ्या सुनेच्या हातात आनंदाने देऊन टाकायचं. कोंड्याचा मांडा करता आला पाहिजे, पण हल्ली मुलींना कोंडा पण माहित नाही, मांडा पण नाही. एवढंच काही कमी पडलं की वकील घेऊन भांडा. या वकिलांची पण कमाल आहे. एवढंच भांडण 5 पानी नोटीस करतात, कलमात बसवतात, कलमात. मी सगळ्या वकिलांना सांगत असते, घरातली भांडणं कलमात बसवू नका. 5-5 वर्ष केसेस चालतात, नाती तुटत जातात, घरं मोडत जातात. आणि बायकांना एकदा हातातनं काही निसटलं ना, आयुष्यात कधीच गोळा करता येईल. आयुष्यभर धडपड करा, एकदा गेलं ना गेलं, परत नाही हातात येणार. त्यामुळे खूप विचार करावा लागतो पाऊल उचलण्यापूर्वी. माझ्या वयाच्या इतक्या बायका तुम्ही समोर साठीला आलेल्या, सांगा बघ, आईने लग्नात आपल्याला किती भांडी दिली होती? 5 भांड्यांची 50 करता करता म्हातारपणा. नवऱ्याला 110 रुपये पगार, 5 रुपये किलो तेल, 2 रुपये किलो साखर, 3 पैशाला चहाची पुडी, चांगला चहा नवऱ्याला उकळून द्यायचा, चोक्यात पाणी घालायचं, उकळलेलं पाणी आपण प्यायचं. असले संसार आम्ही केले. आणि आज मुलींना लग्नाच्या पहिल्या दिवशी सुईपासनं फ्रीज पर्यंत सगळं काहीच देत आहे. परवा एका लग्नाला गेले, पिठाची गिरणी पण दिली हो. सगळं तिचंच आहे. अगं तिचं असू दे, पण देऊ नको. आईचं दिलेल्याची किंमत राहत नाही. रक्ताचा घाम करून जो संसार उभा राहतो, त्याची आई वेगळी असते, त्याचा डौल वेगळा असतो. आणि मागं बसलेल्या सगळ्या पुरुषांना कर्ज काढणं आणि कर्ज फेडणं म्हणजे स्वतःच्या हिमतीवरचा विश्वास प्रकट करणं असतं. बिनधास्त कर्ज काढा आणि बिनधास्त फेडा. आयतं कोण देणार? आयतं दिलं की दुसऱ्या दिवशीपासून भांडण. माझी मम्मी, माझे पप्पा. त्या नवऱ्याला कोणी नको, तेवर ना आकाशात पडलेलंच पाहिजे. बस चालले. अगं 215 रुपयाचं एक पीठ विकत घ्यायला मला 10 वर्ष लागली. दरणातले 10 पैसे बाजूला ठेवा, चालू 2 बसचे 5 पैसे वाचवा. असं करता करता 215 रुपये साठवायला 10 वर्ष लागले. आणि ज्या दिवशी पीठ घरात आणलं, नवरा अतिशय कडक होता. बाई तक्रार करत नाहीये, स्वभाव सांगते.
कारण आमचा काळ असा होता, नवऱ्याने मारलं, पावसाने सोडलं, सांगायचंय कोणाला. महिला मंडळाच्या बायका नव्हत्या ग आमच्या मदतीला धावायला. यांच्या हातात चहाचा कप देताना कपशा सकट बांगड्या वाजायच्या. चहात साखर जास्त पडली तरी रागवायची, कमी पडली तरी रागवायची. मला अजून कळलं नाही मला एक सारखा चहा का करता आला नाही. रोज चहाची चव बदलायची, पण माझ्या सासूबाई फार छान होत्या. त्या म्हणायच्या रडत जाऊ नको रोज, आतमध्ये चहा पिऊन बघत जा. साखर जास्त पडली दूध घालून द्यायचं, दूध जास्त पडलं साखर घालून द्यायचं. पुरुषांना काही कळत नसतं आपण आतमध्ये काय काय गोंधळ घालत असतो. सासूबाई छान. एका बाईने दुसऱ्या बाईला समजावून घेतलं पाहिजे. एका बाईने दुसऱ्या बाईचं दुःख जाणून घेतलं पाहिजे आणि एका बाईने दुसऱ्या बाईला मान दिला पाहिजे. सासूबाईंमुळे संसार झाला ग, नाही तर माझा संसार इतका अवघड होता बाई. अगं नवऱ्याने माझा कान पकडला आणि मला विचारलं, झाला का आत्मा थंड? म्हटलं हौसच ते हो, बायकांचा सगळा जीव भांड्यात. हे म्हणाले तुझा भांड्यातला जीव मला कळला, पण या भांड्यावर तू तुझं नाव का लिहिलं? अहो म्हटलं ते भांड माझं आहे ना म्हणून. तेव्हा माझ्या नवऱ्याने जगण्याचा मंत्र दिला. हे म्हणाले त्या निर्जीव भांड्याला कळलं त्याच्यावर नाव कुणाचे म्हटले नाही. मग निर्जीव भांड्यांवर स्वतःची नावं कोरण्यापेक्षा घरातल्या माणसांच्या मनावर नाव कोरता आलं पाहिजे. सासूला वाटलं पाहिजे सून आमची आहे, दिराला वाटलं पाहिजे भाऊजे आमची आहे. सगळ्या नात्याला न्याय देता आला पाहिजे. त्यानंतर एकही भांड विकत घेतलं नाही, कुठल्याही भांड्यावर कधी नावच लिहिलं नाही, भांड्यातला जीव काढून घेतला. शिवशक्तीचं मिलन म्हणजे संसार. आपण मोजून 10 मिनिटं नवऱ्याची बायको असतो, इतर वेळेला आपण नवऱ्याची आई असतो, क्षणाची पत्नी, आनंदकाची माता. पुरुषांना सांभाळणं काही सोपं काम नाही, किती सांभाळावं लागतं बाई. अगं एक वेळ डॉक्टर होणं सोपं आहे, पण नवरा सांभाळणं फार अवघड काम आहे. बाहेरनं आलात का, दमलात का, काही होतंय का, कुणी काही होतं का, कुठे अपमान झालं का, कुठे नुकसान झालं का, काय झालं एवढं, नोकरीत काही झाले का, कर्ज झाले का, काही काळजी करू नका. कर्जाची कशाला काळजी करता, करू काटकसर थोडी, बचत गटात माझं नाव आहे, थोडेसे काढून त्याच्यातनं पैसे, ही ज्या बांगडी तुम्हीच केली आहे मोडा, चालतंय, देऊन टाकावी लागते. किती सांभाळावं लागते यांना. एक तरी पुरुष शांतपणे घरात येतो, 1000 विचार डोक्यात घेऊन घरात येतात आणि आपणच त्यांच्या पाठीमागे पळत राहायचं. अहो काय झालं, अहो काय झालं. पण या सगळ्या वादळांना शांत करण्याची ताकद देवानी घरातल्या खंबीर बाईमध्ये खच्चून भरलेली आहे. पक्क लक्षात ठेवा, नवरा कसाही असला बाईला संसार करावाच लागणार. दारुड्या नवऱ्याच्या बायका सुद्धा संसार करतात, 2 खातात 2 देतात, हा पण संसार करतात. पोराच्या तोंडाकडे बघून तो करावाच लागतो. देवाचा आपल्यावर गाढ विश्वास. देवाने सांगितले तुझ्या पोटीचे जन्माला येणारे ते उत्तम येणारे, त्यामुळे तुला समृद्ध आई होता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा गुण आईच्या भाषेत सांगत नाही, माझ्या भाषेत सांगते. मुलींना सांगा डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, शिक्षिका व्हा, प्राध्यापिका व्हा, प्राचार्य व्हा, शास्त्रज्ञ व्हा, इन्स्पेक्टर व्हा, कंडक्टर व्हा, सरपंच व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, राष्ट्रपती व्हा, अंतराळात जा, पाताळात जा, कुठे पण जा, भाकरी करता आली पाहिजे. सगळ्यात स्वयंपाक आला पाहिजे. हल्ली मुलींना स्वयंपाक येत नाही ग. आणि आई कौतुकाने सांगते तिला ट्युशन असते, तिला नको काम लावायला. अर्धा तास काम केलं म्हणून काही बिघडत नाही. आणि मी तर सांगू का, मुलांना सुद्धा स्वयंपाक शिकवा. शिकलेली मुलगी घरात येणार आहे, तिने जर केलाच नाही तर याला 4 चपात्या 8 आल्या पाहिजे. काही करत नाही.
परवा एका नवऱ्याने मला फोन केला, बायको संध्याकाळी ऑफिसमधनं आल्यावर सारखी व्हॉट्सअपवर असते, तिला कुकर लाव म्हटलं की राग येतो. आम्हाला संध्याकाळी गरम गरम वरण भात खायचा असतो. दिवसभर पोळी भाजी खाऊन आम्ही फार कंटाळतो. आपण ना ते तिला फोन करून सांगता का तिने रोज कुकर लावावा? म्हटलं मी तिला सांगणार नाही, मी कुकर कसा लावायचा हे तुला शिकवते. रोजचं भांडण नको, आता तू छान कुकर लावतो, मी शिकवलं त्याला. काय करणार, काय बदलत करणार? तुम्हाला सांगितलं तर वाईट वाटेल, पुण्यातल्या बायकांनी तर हल्ली स्वयंपाक जवळ जवळ बंद केले. सकाळी पोळी भाजी बांधून आणतात, संध्याकाळी काहीतरी असंच बांधून आणतात. पुण्यातल्या बायका देवाचा नैवेद्य सुद्धा विकतच आणतात. मला जेवायला बोलवलं होतं, पूर्णाच्या 15 पोळ्या विकत आणल्यात 20 रुपयाला एक. आणि जेवायला बसल्यावर त्या बाई विचारतात, किती खाल तुम्ही साधारण? म्हणलं 4 खाते. त्या म्हणल्या तुम्ही पूर्णाच्या पोळ्या 4 खाता? अहो मोठ्या मोठ्या असतात. अहो म्हणलं मी मोठ्या मोठ्या 4 खाते. वाडगावर दूध लागतं, अर्धा लिटर दूध लागतं, बसलं की चाकून खाते. त्या म्हणल्या तुम्ही खेड्यातले लोक फारच खाता. म्हणला आम्ही खेड्यातले लोक फार खातो म्हणून पुरण घरात शिजवतो, विकत आणत नाही. आम्ही ते घरात शिजवतो. एवढ्याशा श्रीखंडाच्या डब्याकडे बघून आपल्याला जेवण जात नाही बाबा. पुरणाचा स्वयंपाक कसा पुरून उरतो म्हणून त्याला पुरण म्हणतात. जे पुरून उरतं ते पुरण. करूया ना एवढा मोठा स्वयंपाक, 10 जणांच्यात किती जण जीव निघतात बाई. या बायकांना काय सांगायचं? आता जरी तुमच्यासमोर एवढं मोठं भाषण केलं आणि घरी गेले आणि मुलगा म्हणाला आई मला जेवायला वाढावंच लागतं. असं म्हणतात नाही, कोल्हापूरला गेले होते, पुढारीने बोलवलं होतं, किती बायका जमल्या होत्या, केवढं मोठं भाषण केलं, आता नाही मी काही करणार, चालत नाही. पायातल्या चपला काढल्या, पायावर पाणी घेतलं, बाईला पदर बांधावाच लागतो. तू मुख्याध्यापिका असलीस, शाळेत बेल दाबली, शिपाई चहा हातात आणून देतो. पण घरी गेल्यावर तुला नवऱ्याच्या हातात, सासूच्या हातात चहाचा कप द्यावाच लागणार आहे. बेल वाजवून उपयोग नाही. मुलींना समजावून सांगा. आणि सगळ्या ज्या पोरी तरुण असतील समोर, अमेरिकेला गेला तरी लाईटच्या चुलीवर स्वयंपाक करावेच लागतात. अमेरिकेला धुणं धुवावं लागतं, भांडी घासावी लागतात, झाडून काढावं लागतं. तिथे कुठल्याही कामाला बायका मिळत नाही. हे मुलींना समजावून सांगा. आणि एक वाक्य उद्यापासून बायकांनी म्हणायचं नाही. चूल आणि मूल याच्यात बाई वर्षानुवर्ष अडकलेली आहे, तिला आता जरा बाहेर काढूया. चुलीतनं बाई कशी बाहेर काढणार ग? आणि मुलातनं बाई बाहेर निघेल? अगं माझ्या 90 वर्षाच्या सासूबाई पाय पांगळीत झाल्यावर कुरडत कुरडत दरवाज्यात जायच्या. आम्ही 100 वेळा म्हणायचो आई दारात जाऊ नका, पाय रक्तबंबाळ होत आहे. हे येतात ना घरात, माझं लेकरू ग, माझं लेकरू ग. अहो म्हटलं तुमचं लेकरू 65 वर्षाचं आहे. 90 वर्षाच्या आईचा 65 वर्षाच्या लेकरासाठी जीव कसा विसरतो? हे फक्त भारतातच होतं, परदेशात नाही. त्यामुळे सगळ्या तरुण पोरी आणि पोरींच्या आयांना करिअरचा खरा अर्थ आज मी सांगते तुम्हाला. चूल, मूल, सासरची माणसं, माहेरची माणसं, येणारी जाणारी माणसं सगळ्यांना सांभाळून आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचंय. तेच करिअर असतं आणि तेच करिअर असतं. करिअरचा अर्थ पैसा नाही, करिअरचा अर्थ पॅकेज नाही. माझं लग्न झालं तेव्हा मी 10वी पास होते. माझा मुलगा 12वीत गेल्यावर मी BA केलं. माझी वयाच्या 46व्या वर्षी लॉची डिग्री आहे. माझी सून आली त्या दिवशी मी तिन्ही लावलेली पाठी आहे घरावर, ऍडव्होकेट अपर्णा रामतीर्थ वर. मी 2003 साली पहिल्यांदा घराच्या बाहेर पडलेली आहे. 75 साली माझं लग्न झालं. 2003 पर्यंत मी घर सांभाळलं. काय बिघडलं? आज मी 2003 साली काम सुरू केलं, 2009ला पहिलं भाषण केलं. आज मी जवळजवळ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरून आले. हे करिअर नाही? करिअरचे कसले अर्थ लावताय तुम्ही? आज मी वृद्धाश्रम चालवते.
आज मी अनाथ आश्रम चालवते, आज मी फासेपारधी मुलं सांभाळते, आज मी प्रचंड काम करते. हे करिअर नाही. पैसा किती मिळाला हे सोडून द्या, सांगा अर्थ. आणि स्त्री पुरुष समानतेचे खरे अर्थ मुलींना समजावून सांगा. स्त्री पुरुष समानतेचा अर्थ असा नाहीये की तुमच्या बरोबरीने नवऱ्याने घरात काम करायचं. स्त्री पुरुष समानतेचा अर्थ असा नाहीये की तुम्ही जे काही म्हणा तसंच नवऱ्याने वागायचे नाही. असे अर्थ स्त्री पुरुष समानतेचे नाहीये. स्त्री पुरुष समानतेचा अर्थ आहे दोघांनी एकमेकांना समजून घ्या, दोघांनी एकमेकांचे स्वभाव जाणून घ्या, दोघांनी एकमेकांशी तडजोड करा. एखादा मुद्दा पटत नसेल तर त्या मुद्द्यावर दोघांचं एकमत कसं होईल यासाठी दोघांनी मिळून प्रयत्न करा. आणि जेव्हा दोघांच्या मध्ये एक विशिष्ट सामंजस्य निर्माण होतं त्याला स्त्री पुरुष समानता म्हणतात, जे तडजोडीनीच निर्माण होतं, भांडून होत नसतं. आज माझा नवरा एमजे होता, पत्रकार होता, प्रचंड 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 बुद्धिमान माणूस होता. ज्या वेळेला ते प्रसिद्धीच्या झोतात होते तेव्हा प्रत्येकाने मला विचारलं की अजून रामतीर्थकर तुमचे कोण. जेव्हा माझ्या नावाचा उल्लेख सगळीकडे यायला लागला तेव्हा लोकांनी यांना विचारलं अपर्णा रामतीर्थकर तुमच्या कोण. त्यावेळेला माझ्या नवऱ्याचा अहंकार दुखावला गेला नाही, त्यावेळेला माझ्या नवऱ्याचा कुठेही इगो हर्ट झाला नाही. त्यावेळेला नवऱ्याने सन्मानाने मला सांगितलं आणि लोकांना पण सांगितलं, हो ही माझी बायको आहे आणि ही घर छान सांभाळते, ही घर सांभाळून काम करते. समजून घ्या. घर सगळं सोडून, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सोडून आपल्याला नाही काम करायचं, आपल्याला सगळं सांभाळूनच काम करायचं. सांगा बाई मुलींना. आणि करिअरचे खरे अर्थ सगळ्या मुलींच्या आयांनो मुलींना समजवून सांगा. आज तुम्ही करिअर करिअर करत तिचं करिअर नाही तिचं आयुष्य उद्ध्वस्त करताय. लग्न करायचं असेल तर आधी शिकवा, पायावर उभी करा आणि मग लग्न करा. अर्धवट शिक्षण असताना लग्न करू नका. आणि उमऱ्यावर पाठ ठेवताना ओलांडून जायचंय, त्यामुळे करिअर करताना तिला त्या उमऱ्याचं भान पण द्या. दोन्हीचा समन्वय साधता आला तर टिकतं, नाहीतर नाही. परवा मी एका गावात गेले होते, त्या गावातल्या 90तल्या मुलांनी आत्महत्या केली. ते गाव त्या दिवशी खूप शांत होतं. मी विचारलं कशासाठी आत्महत्या केली. कुणालाही त्याचं उत्तर माहिती नाही. फक्त त्या मुलाच्या हातात चिठ्ठी होती, मम्मी आय एम सॉरी, मला बंटीची मम्मी होता आलं नाही. पुन्हा एकदा सांगते, मम्मी आय एम सॉरी, मला बंटीची मम्मी होता आलं नाही. या चिठ्ठीचा अर्थ कुणालाही कळला नाही. त्याचे मामा घरात होते त्या मुलाचे. त्या मामा मला म्हणाले, अपर्णाताई या चिठ्ठीचा खरा अर्थ मी सांगतो तुम्हाला. माझी बहीण प्रचंड शिकलेली आहे, तिला खरं तर नोकरीची अजिबात गरज नाही, कारण तिचे मिस्टर एका कंपनीत फार मोठ्या पदावर आहेत. त्यांना महिन्याला 2.5 लाख पगार आहे आणि घरामध्ये सुबत्ता आहे. माझ्या बहिणीचा मोठा मुलगा 9वीचा आणि धाकटा बंटी मतिमंद जन्माला आला. आम्ही सगळ्यांनी बजावून सांगितलं, आता नोकरी करू नको, बंटी मतिमंद आहे, त्याला वेळ दे, त्याला ठेवायला मी, त्याला सांभाळायला मी बाई ठेवे. तुम्ही सांगा, आईने सांभाळणं आणि आयाने सांभाळणं याच्यात फरक नाही. त्या पोराची लाल गळायला लागते तेव्हा आई पटकन पदरानेच नाक पुसते, तोंड पुसते. ती आया कसं करेल? ती जवळ घेईल, ती झोपताना थोपते. ती कुठल्या मायेने करणार आहे का त्या मुलाचं? त्या बाळाला आईची गरज आहे, आयाची नाही. त्या दिवशी बंटीला इतका ताप होता, इतका ताप होता, हे 9वीतलं पोरगं सांगते की मामा आज जाऊ नको बरं का ड्युटीवर, बंटीला खूप ताप आहे. त्यामुळे नाही, माझ्या महत्वाच्या मीटिंग आहेत, माझे कस्टमर आहेत, माझे खूप मोठे क्लायंट्स येणार आहेत, मला सुट्टी नाही घेता येणार. तो म्हणला, मामा मी पण घरात थांबतोय, तू थांब घरात, मावशी येतील
डॉक्टरांना बोलवून घ्या, वाटलं तर सलाईन लावून घ्या, पप्पा पण आज नाहीये. तो म्हणला मामा पप्पा पण नाहीये, तू पण नाहीये, बंटी रडतोय. ते लेकरू एवढंचा हात वर करून म्हणते मम्मा मम्मा, आणि ही आपली साडी नेसण्याच्या नादात. काय करायचं त्या लेकरांनी? त्या नववीतल्या मुलांनी संध्याकाळपर्यंत ते डॉक्टर बोलव, सारखं त्या बाळाला सांभाळ, इतका वेळ घालवत होता. तो बंटी काही शांत होईल, ते सारखं रडत होतं. खिडकीला उभं राहायचं आणि मामा करून ओरडायचं. काय करायचं या लेकरांनी? शेजारचे पाजारचे लोक यायचे, बघून जायचे, निघून जायचे. शेवटी रात्री 11 वाजता घरी आली. 11. त्यावेळेला घराचे दार बंद, दार फोडावं लागलं. फॅनला लटकलेलं ते पोरग आणि हातात चिठ्ठी. बंटी आपलं मम्मी आय एम सॉरी, मला आज बंटीची मम्मी होता आलो नाही. काय करायचं? आई पण इतकं सोपं आहे. मुलींना मातृत्वाचे अर्थ कसे समजून सांगायचे ते तुम्ही प्रत्येकाने मला सांगा. आज मी अनाथाश्रम चालवते. आज मला माहिती आहे ते दुःख काय आहे. खूप अवघड असतं. आईशिवाय बाळ वाढवणं किती अवघड आहे माहिती आहे. त्या लेकराला आई हवी असते. बाळ जोपर्यंत पोटात नाही तोपर्यंत कधी येणार याची उत्सुकता. जेव्हा बाळाची चाहूल पोटात लागायला लागते तेव्हा बाहेर कधी येणार आहे याची आतुरता. आणि जेव्हा ते बाहेर येणार हे पक्क होतं तेव्हा मरणाला सामोरं जाण्याची तत्परता म्हणजे मातृत्व. आज मुली मातृत्व सुद्धा नको म्हणतात. आज दत्तक बाळ मागायला येत आहेत आयटी क्षेत्रातल्या मुली. त्यांना वेळ नाहीये बाळ जन्माला घालायला. त्यांचं करिअर स्वतःचं जेनेटिक चाइल्ड त्यांना जन्माला घालायचं नाहीये. बायकांना मातृत्वाचा इतका सुंदर आविष्कार देवाने दिलाय, तो झुगारून द्यायचा आहे. कसं समजावून सांगायचं सांगा. माझी काही चूक होत असेल तर तसंही सांगा. पण बायकांनो हे कुठेतरी मुलींना जाणवून करून द्या. बाळ महत्वाची असतात, फार महत्वाची असतात. आणि सगळ्या मुलींच्या आयांनो मी तुम्हाला हात जोडते. अगदी नमस्कार करा म्हटलं तरी सुद्धा करते. पण मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं हवं आहे. दुसऱ्याच्या घरात गेल्यावर कुणी बदलायचं असतं? त्या मुलीने का त्या घराने? मुलीने. सुरुवातीला गेल्याबरोबर आपल्या मनासारखं लगेच होतं. ते घर बदलायला वेळ नाही लागणार आपल्यासाठी. लगेच नसतं प्रत्येक गोष्ट बदलत. अगं त्यांचे संस्कार वेगळे असतात. सांगा ना मुलींना. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे. आवडीनिवडी बदलाव्या लागतात. स्वतःचं सगळं बदलावं लागतं. स्वतःचं नाव सुद्धा विसरून जावं लागतं. आणि एका ज्या बाळकाला कालपर्यंत बघितलं नाही त्याला स्वतःचं मानून 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 40 वर्ष संसार करणं हे फक्त भारतीय स्त्रीलाच शक्य आहे, इतर नाही. होणार नसतो. समर्पितेचं जीवन आहे बाई. सांगा, समजवून सांगा. अगं परवा एका सासूने सुनेला सांगितलं वांग्याची भाजी कर. आता सासू सांगती ना तुला वांग्याची भाजी कर, तुझं नवीन लग्न झालंय. विचार ना सासूला कशी करू. सासूला नाही विचारणार, 500 किलोमीटरवर राहणाऱ्या मम्माला फोन करून विचारणार, मम्मा वांग्याची भाजी कशी करू. ती मम्मा रेसिपी तज्ञ. लगेच 4 वांगी घे, त्याचे 4 तुकडे कर, खोबरं घाल. सासू सांगते बरं का, आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट घालतात, आम्ही वांग्याच्या भाजीला खोबरं घालत नाही. माझी मम्मा खोबरंच करते. तुझ्या मम्माच्या कोकणात नारळ स्वस्त मिळतात, आमच्याकडे नाही. समजून घे ना बाई. खरं तर ना या तिघींनी समजून घ्यायला पाहिजे. सासूने म्हणायला पाहिजे होतं आजच्या दिवस खोबऱ्याची भाजी कर बरं का, आवडती एका बघूया. सुनेने म्हणायला पाहिजे होतं आजच्या दिवस शेंगदाण्याच्या कुटाची करते, पण करू का मी एकदा खोबऱ्याची,
आवडते का बघा बरं का. आणि सुनेच्या आईने म्हणायला पाहिजे होतं की सासू घरात असताना तू मला फोन का केला. तू सासूलाच विचारायला पाहिजे होतं वांग्याची भाजी तुमची पद्धत कशी आहे. माहेरच्या पद्धती सासरी चालतात. कुलाचार वेगळे, कुलपरंपरा वेगळ्या, सगळं वेगळं असतं बाई. आता परवा एका मुलगी सांगत होती मला, मी अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचं लहानपणापासून करते, पण सासूबाई म्हणाल्या काय करतेस बाई हे, आमच्या घरात नाही हो चालायचं. म्हटलं हे बघ, सासू असं म्हणाली ना, मानस पूजा करता येते ना. सासू समोर सगळं दाखवायलाच पाहिजे का अक्कलकोट स्वामी महाराजांचा फोटो समोर ठेवून आतल्या मानस पूजा करायची आणि सारखं म्हणायचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय स्वामी समर्थ. करणं जप 100 वेळा, देवाचं नाव 100 वेळा घेतलं काय, 2 मिनिटं बसून पूजा केली काय, दोन्ही एकच आहे. दाखवता कशाला. काही काही गोष्टी असतात ना त्या खरं ना त्या मानस पूजेमध्ये येतात, समजूनच घेत नाही. परवा एका सासूने सुनेला सांगितलं 3 दिवसांत झाले देवाजवळ दिवा लाव. सून उठली, हातात बांगडी नाही. सासू एवढंच म्हणाली बांगडी घाल आणि दिवा लाव. माझ्या मामाने मला इंग्रजी शाळेत घातले, मी कधी बांगडी घातलीच नाही. दिला नंदादीप ठेवून लगेच झोपून टाकलं. आईला मिस कॉल. आईला लगेच सांगितलं अगो मला बांगडी घालण्यासाठी टॉर्चर करताय, टॉर्चर. म्हणायचं नाही सासूने बांगडी घाल. आता कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात तुमच्यात जाताना बांगड्या घालता गेलेलं चालतं, तरी सुद्धा तुम्हाला राग येईल, पण नको तसल्या कपड्यात आणि घातात बांगडी नाही, कपाळाला कुंकू नाही, कशाही जातात बायका, हरकत नाही. पण जेव्हा घरामधले कुळाचार परंपरा सगळ्या महत्वाच्या असतात त्यावेळेला आपण बांगड्या बिंगड्या घालायला नकोत का. देवाच्या देवळाचं पावित्र्य सुद्धा ठेवावं लागतं बाई. आता पिकनिक पॉईंट नाही आहे तो, वाटेल तसं जायला बोललं की राग येते. अगं त्या सासूला अक्षरशः इतकं जेरीच आणलंय तिच्या आईने. माझी मुलगी इंग्रजी शाळेत शिकलेली. अगं मुलांना इंग्रजी शिकवा, पण त्यांना इंग्रज करण्याच्या भानगडीत पडू नका. मुलं भारतीयच राहिली पाहिजे. आणि उद्यापासून सारखं घरात म्हणू नका ग ऍपल खातो का, ऍपल खातो का. ऍपल म्हटलं तुमचं पोरगं कलेक्टर होणार आहे का ऍपल. परवा एका खेड्यात गेले त्या बाई मला विचारतात राईस वाढू का, राईस वाढू का. म्हटलं बाई राईस वाढा, पण पिठल्याला काय म्हणतात ते पहिल्यांदा इंग्रजीचे नसते बाऊ करू नका. इंग्रजी आलं पाहिजे याची अक्कल मला मी वकील आहे. पण संस्कृत भाषा संपवली, मराठी संपवण्याच्या मार्गावर. आता काय काय संपवणार. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य आणि सुराज्य याच्यावर प्रेम करणारी पिढी आता निर्माण करावीच लागणार आहे. आणि ते फक्त आईच्या हातात आहे, बाकी कुणाच्याही हातात नाही. आणि सगळ्या मुलींच्या आईनं मुलींना सारखं माहेरी बोलवू नका. राखी पौर्णिमेला बोलवायची, शिमग्याला नेऊन सोडायची. शिमग्याला पोरगी बोलवायची, दिवाळीला नेऊन सोडायची. ठेवून घेऊ नका पोरगी. आता राजारामपुरीत तुमचं घर आणि तिकडे कुठे पलीकडे पोरीचं सासर. दिवसभरात किती वेळा यायचं असतं. काही गरज आहे ना सारखं आपलं घ्यायचं आई मम्मी मम्मी करत, अजिबात नाही. सारखं ती पोरगी माहेरी, सारखी ती पोरगी माहेरी. माहेरचं कौतुक पण लोकांचं कमी होतं नंतर. ही दिवसभरीच. अगं शेजारी शेजारी घरं असली की ते आणखीन त्रास आहे. आणि कोल्हापूरमध्ये फ्लॅट घेतलाय जावई, इचलकरंजीत नका होता. तुम्ही पण या ना कोल्हापुरात. तुम्हाला जावई कोल्हापुरात का हवाय सांगत ना. सगळ्यांना तो जावई काच जवळ हवाय. मुलीच्या मुली सुनेचे आई वडील जवळ राहिलेले चालतात कशासाठी. जरा 4 हात लांब असलं ना की गोडी राहते. आणि सगळ्या मुलींच्या आयांनो, मुलींच्या संसारात ढवळाढवळ करू नका. सारखे फोन करू नका.
आज सगळ्यात जास्त घटस्फोट होत आहेत, त्याला कारण मुलीची आई आहे, सासू नाही. सासूच्या तोंडावर 400 टनाची पट्टी आहे, तिच्या पायामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या बेड्या आहेत. आज सासूला हालचाल करता येत नाही. सासू नाही, सासरा पण नाही. सासरा जरासा टक लावून बघितला की सासऱ्याची माझ्यावर वाईट नसत आहे वाटतेच नाही, बोलायचंच नाही आणि बघायचं पण नाही. अवघड आहे. कायदा फार अवघड झालाय बाई, प्रचंड अवघड. सगळ्या मुलींच्या आईनं हात जोडते बाई, खरंच हात जोडते. अगं पुण्याहून मुलगी महाबळेश्वरला हनीमूनला निघाली आहे, 1.5 तास लागतोय, 1.5 तास. 1.5 तासात आई 27 फोन करते. घर मोडलं ते. पहिला फोन, पियू कुठे आहे? कात्रजच्या घाटात आहे मम्मा. जुन्या बोगद्यात आहेस का नव्या बोगद्यात आहे? नव्या बोगद्यात आहे मम्मा. पियू आता कुठे आहे? गाठ उतरते मम्मा. पियू आता कुठे आहे? डीलक्स मध्ये कॉफी पिते मम्मा. कोल्ड कॉफी पितेस का हॉट कॉफी पितेस? कोल्ड कॉफी पिते मम्मा. कोल्ड कॉफी पिऊ नको पियू, तुला सर्दी होते. बिपिन मम्मा नको म्हणते. आता कुठे पोचली? पसरणीच्या घाटात पोचली. काय करते? चेरी खाते मम्मा. चेरी खाऊ नको पियू, तुला शिंका येतात. बिपिन मम्मा नको म्हणते. काय करायचं त्या मम्माचं? जरा पुढे तो नवरा लाडात आला, आलायचं. जरा पुढे काही द्यायला लागला, आलायचं. वैतागला वैतागला वैतागला, पॅक ऑफ द टूथ. काय करायचं? चेष्टेचा भाग सोडून द्या. पण काय ते आज 10 महिने पोरगी माहेरी आहेत. 35 लाख रुपये खर्च केलाय लग्नात, 35 लाख. आणि पोरगी माहेरी. कारण एकच, आईचे फोन सकाळपासून रात्रीपर्यंत. शेवटी मी तिला इतकी समजूत काढली त्या आईची, फोन नका करू. तर त्या म्हणाल्या माझी एकुलती एक मुलगी आहे, मी तिला इतकी लाडात वाढवली, मी फोन करणारच. आणि तो नवरा म्हणत होता यांचे फोन बंद झाल्यावर मी हिला घेऊन जातो. या भांडणात पोरी पहिल्यापासून इकडे हनीमून झाला नाही, नवऱ्याचा स्पर्श नाही, नवरा काय तो कळला नाही. आईचं इतकं प्रचंड वर्चस्व आहे. आणि बायकांनो एक बोलून, हल्ली मुली आईला अजिबात सांगत नाहीत माझ्या सासरची माणसं चांगली आहेत, तू ढवळाढवळ करू नको. हे मुलींनी सांगायला पाहिजे. खरं आईने समजावून घेतलं पाहिजे. आज अक्षरशः इतकी खरं बोल्याच झाली ग, बोल्याच. अगं बँकेत अधिकारी असलेल्या मुलाला त्याची बायको इतकी 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 प्रेम करायची, दोघं जीवापाड प्रेम करायचे. पण तिला दिवस राहिले आणि डॉक्टरांनी तिळं आहे म्हणून सांगितलं. आता ती बाळं वाढवणं तर गरजेचं आहे. ही आई या मुलीची बाळणपण ज्या दिवशी झालं, तिळं मुलत झाली, ती दवाखान्यात डोकं आपटत आली. आणि माझ्या पोरीचं नशीबच फुटलं, काय करणार, ते 3 पोरं कशी सांभाळणार. आणि 10व्या दिवशी जी पोरं नेली, आज 4 वर्ष झाली दाखवली नाहीये. रोज रडतो तो मुलगा, रोज रडतो की माझी बाळं मला दाखवा, माझी बाळं मला दाखवा. काय करायचं? आणि सगळ्या मुलींच्या आयांना आज आम्ही म्हातारी माणसं सगळी सोलापुरात एकटी होतो. आमची मुलं पुण्यात नोकरी करतात. आज सांगायला तुम्हाला वाईट वाटतं, कार्यक्रमाला एकाही महत्वाच्या कुठल्याही पुढाचाराला एकही सून येत नाही. आज अजिबात खेड्याकडे येतच नाही. आणि लक्ष्मीपूजन झालं की या मुलींच्या आईने कुठेतरी ट्रीप ठरवलेली असते. सगळ्यांनी मिळून ट्रीपला जायचं, त्या जावयाला घेऊन जायचं. एकही जावई म्हणत नाही की माझे आई वडील खेड्यात आहेत, मी दिवाळी त्यांच्याबरोबर करतो बरं का. बायकांनो आम्हाला सुद्धा वाटतं नातवंडांनी यावं, आम्हाला सुद्धा वाटतं नातवंडांनी खूप घरात दंगा करावा. आम्हाला वाटतं सुनीने लक्ष्मीपूजनाची तयारी करावी, आम्ही सांगावं हे नीट ठेव बरं का. आम्ही फक्त सांगत राहावं आणि तिने ते छान करावं. बायकांनो आमच्या भूमिकेत जाऊन एकदा विचार करा. फार एकटेपणा का, फार एकटेपणा.
शेजारच्या आजी तर इतक्या रडतात नातवंड बघण्यासाठी. सून येत नाही घेऊन, ती सरळ निरोप देते, तुमच्या सोलापूरच्या पाण्याचं इन्फेक्शन होतं माझ्या बाळाला. मी बिस्लरी घ्यायला तयार आहे हो अखंड. आंघोळीला सुद्धा बिस्लरी वापर मी तर म्हणते. पण त्या म्हाताऱ्या आजीला एकदा तरी पोर आणून दाखव. ती तुमच्या मुलीचीच मुलं आहेत फक्त, आमची नाही. आणि सगळ्या मुलींच्या आई वडिलांचं म्हणणं आहे मुलींनी सेपरेट राहावं. सेपरेट. खेड्यातली आई म्हणते सेपरेट राहणार असाल तर मुलगी पाठवते नाही, चूल वेगळी करून द्या तर मुलगी पाठवते. शहरातली मुलगी म्हणते सेपरेट राहणं असाल तरच मी नांदायला येते. काय करायचं? सेपरेट राहणं सोपं आहे. पण सगळ्या तरुण मुलांना मी तुम्हाला खरं सांगू, आज माझ्याकडे 1,200 केसेस आहेत. सगळी मुलं माझ्या पायाला धरून धरून खूप रडतात आणि मला विनंती करतात, आई खूप आजारी असते, वडील नाहीयेत, आईपासनं वेगळं राहायला लावू नका. अपर्णाताई, अजिबात मी आईपासनं वेगळं राहणार नाही. शेवटी मी मुलांना सांगते, आम्ही कसेही एकटं राहील, पण कायद्याचा बडगा तुझ्या पाठीमागे लागला ना, त्यातनं सुटका नाही. सगळ्या बायकांना, ज्येष्ठ बायकांना मुद्दाम सांगू, एखाद्या वेळेला वेगळं राहायची वेळ आली ना मुलांपासून, मानसिक तयारी ठेवा. मुलांना फार त्रास होतो. हल्ली मुलांना ना खूप त्रास होतो आणि सुनांना ना नवऱ्याने आई आई केलेलं अजिबात आवडत नाही. अजिबात आवडत. त्या लगेच त्याला ममाच बॉय म्हणायला लागतात. तो ममाच बॉय आहे. जगाच्या व्यवहारात येण्यासाठी डॉक्टरांनी नाळ तोडली, पण ही 25 वर्षाची नाळ कशी तोडणार होई? आज सगळ्यांना जर स्वतंत्र राहायचं असेल तर कसं जगणार ते तरी एकदा सांगा. खूप अवघड करून ठेवलं मुलींनी, फार अवघड केलं. एवढंच मनाविरुद्ध झालं, सेपरेट राहायचं. आणि आम्ही सासवांनी काय चुका केले? आम्ही आमच्या मुलावर खूप प्रेम करतो, ही आमची चूक आहे. आमच्या मुलाला सुख लागावं असं आम्हाला वाटतं, ही आमची चूक आहे. आमच्या मुलाबरोबर तुमचा संसार चांगला व्हावा असं आम्हाला वाटतं, ही आमची चूक आहे. थोडंसं आम्ही जास्त लक्ष घालत असू, ही आमची चूक आहे. चुकीचे अर्थ कसेही लावा बाबा, पण हे सगळं अवघड झालंय ही गोष्ट खरी. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005, त्याचे इम्प्लिमेंटेशन 2006 मध्ये झालं. बायकांनो, गेल्या 10 वर्षात 14 लाख तरुण मुलांच्या आत्महत्या आहेत. 14 लाख. 26 ते 40 वयोगट, 26 ते 40 वयोगटाच्या 14 लाख तरुण मुलांनी आत्महत्या केल्या. कायदा दर 9 मिनिटाला एक पुरुष भारतात आत्महत्या करतो. कायदा 10 लाख नुकसान भरपाई, 15 लाख नुकसान भरपाई, 50 लाख नुकसान भरपाई, 1 कोटी नुकसान भरपाई कुठून द्यायची? सगळ्या मुलींच्या आयांना खूप विचार करा. आणि सगळ्या सासवांनो, मुलांच्या आयांनो, जावई सांभाळणं सोपं आहे, आता सुना सांभाळणं अवघड आहे. त्यामुळे मुलाचं लग्न ठरलं, साड्यांची खरेदी करू नका, दागिन्यांची खरेदी करू नका. पहिल्यांदा स्वतःची मानसिक तयारी करा की आपल्याला सून घरात आणायची आणि आपल्याला तडजोड करायची आहे. प्रचंड तडजोड. इतकी तडजोड करावी लागणार आहे ना बायकांना की मुलांच्या आईला तडजोडीशिवाय आता पर्याय नाही. नाही तर तुमच्या मुलाला सुख नाही लागणार. सुनेला अजिबात म्हणायचं नाही
की त्याच्यासाठी चहा कर. नाही म्हणायचं, ती करेल तेव्हा तो चहा. तो आपण म्हणेल की अगं मला प्रिय चहा देतो. त्याने दिला, तिने दिला, देऊ दे. नाही दिला तुम्ही करू नका, नाही तर सुनांना राग येतो. त्याने पाणी मागितलं, तुम्ही लगेच पाणी द्यायला जाऊ नका, सुनांना राग येतो. फोन केला आणि जर चुकून सुनेने उचलला, तिच्याशीच बोला, त्याच्याशी बोलू नका. त्याला फोन द्या असं म्हणायचं नाही, आवडत नाही. आणि मी एक गोष्ट सांगू, सुनेला फोन जर सुनेने उचलला तर त्याच्याशी मला बोलायचंय हे वाक्य कधीही म्हणायचं नाही. नंतर तुम्ही 2 दिवसांनी फोन करा, नाही तर त्याला एखादा मिस कॉल द्या, पण तिच्या समोर चर्चा नको, आवडत नाही, अजिबात आवडत. माझ्या मुलाला मी फोन केला, त्या दिवशी त्याच्या मोबाईलवर केला फोन, नेमका सुनेने उचलला. मी तुम्हाला कसा उचलला ते दाखवते. हॅलो, हा रश्मी बोल ग. अगं नाही, तुझा फोन दिवसभरात स्विच ऑफच येतो म्हणून आशुतोषच्या फोनवर केला. नाही नाही, त्याच्याकडे माझं काही काम नाहीये ग. अगं उद्या नवरात्र बसते ना, म्हणून तुला जरा सांगायचं होतं. नाही नाही, त्याच्याकडे काहीच काम नाही. ती विचारते, तो समोर बसलाय, त्याला फोन देऊ का? आपण त्यावेळेला नाही म्हणायचं, कुरळून जाऊन दे 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 असायची बरं. अगं नको, त्याला नको देऊस. आता ती म्हणते 1 मिनिट बोला ना. नाईलाजानी हो म्हणा. बर बर, आता म्हणतीच ते तेवढी तर दे. आशुतोष, ए आशुतोष, कंपनीत गेल्यावर निवांत फोन कर, आता बंद करते. उद्या कंपनीत गेल्यावर त्याच्याशी तासभर बोला, पण सुनेसमोर 30 सेकंद बोला. जर सुनेसमोर विचारलं झालं का जेवण, करते का डबा तुझा नीट, आणि तिकडे स्पीकर ऑन असेल तर केवढ्या अडकाल की नाही. फार सावध राहावं लागणार आहे. आणि सगळ्या सासवांना आपल्या मुलाला सुख लागायचं असेल तर घरात येणारी सून जपावीच लागणार आहे. सोन्यासाठी चिंदी जपावीच लागते. फक्त तिला चिंदी बिंदी काही म्हणू नका. शिकलेली मुलगी यायची आहे, आता म्हणायचं तू सोनं बाई आमच्या चिंदीत बांधते. आपल्या लेकराला चिंदी म्हटलं तरी चालतं. नंबर 2, मला एकुलता एक मुलगा आहे. माझ्या मुलाचं लग्न ठरलं. मी घरातल्या सगळ्या भांड्यांची सभा घेतली, सगळ्या भांड्यांना समजवून सांगितलं नवीन मालकीण येणार आहे, तिच्या हाताची सवय करून घ्या. पडायचं नाही, जडायचं नाही, अजिबात आवाज करायचा नाही. थोडक्यात सून घरात आल्यावर सासूने संसारातलं लक्ष कमी करायचं आहे. जमेल का? नंबर 3, सून घरात आली, तिला लगेच सांगायला जायचं नाही काही नव्हतं बाई, किती कष्ट. तुम्ही तुमचे कष्ट सुनांना सांगू नका. ती म्हणणारे तुमचा काळ वेगळा होता, तुमचे दिवस वेगळे होते, तुम्ही सहन केलं, आम्ही करणार नाही. सांगायला जाऊ नका. नंबर 4, सुनेला काटकसर शिकवायची नाही. मला 2 किलो तेल लागत होतं, हिला 4 लागतंय, लागू दे. मागच्या आठवड्यात मी सुनेकडे जेवले, मिक्स भाजी केली होती, सगळं तेल ताटात वाटे. माझ्या इथपर्यंत आलं होतं, पण मी एक शब्दही बोलले नाही. माझ्या नवऱ्याला 100 रुपये पगार होता, तिच्या नवऱ्याला 1.5 लाखापेक्षा जास्त पगार आहे. ती तेल डोक्यावर ओतून घेऊ दे, नाहीतर पिऊ दे. तुम्ही बोलू
हाताची घडी 498 आरोपी नंबर 2 सासू. सासरा कुठेही आरोपी नाही. सगळ्या सुना सांगतात आमचे मामा चांगले, आत्यात जरा मामा चांगले नसायला पाहिजे. आयतं ताट मिळतंय, आयतं जेवायला मिळतंय, आज काय चाललंय ते मामाला कुठं कळतंय. हो ना, अवघड ते आपल्या पिढीचे फार अवघड आहे हो. जुन्याला धरा, नव्याला ओढा. आपली फार ओढाताण झाली या मधल्यामध्ये. आणि सगळ्या सासवांना मुलगा बाहेरनं आला आणि सून मालिका बघत असेल, तिची आवडती मालिका चालली असेल, तिची मालिका संपेपर्यंत ती तुमच्या मुलाला चहा देणार नाही, पाणी देणार नाही. तुम्ही बसल्या जागी कासावी बोलू नका. लेकरू सकाळी गेले, तुझं लेकरू बाहेरनं येताना 7-8 कप चहा पितो. काळजी करू. आणि सगळे तरुण पुरुष घरात आला, आईकडे बघून खूण करायची आणि बायको समोर आली, ऍक्शन बदल. नाटक करायला शिका. पुरुषांना जर नाटक करता आलं ना, आमच्यातली भांडणं थोडी कमी होतील. आम्ही तुमच्यामुळे भांडतो जास्त. जरा नाटक करायला शिका. आणि सगळ्या सासवांनो, मुलाच्या आवडीनिवडी सुनेला शिकवायच्या नाही. माझ्या मुलाला कोबीची भाजी अजिबात आवडत नाही. ते एवढंच होतं ना, तेव्हाच म्हणायचं कोबीची भाजी काढू नको ग, चांगली नाही लागत. हळूहळू तो मोठा झाला, त्याचं लग्न झालं. रश्मी घरात आली आणि एक दिवस मी मीटिंगला जाताना रश्मीला म्हटलं, रश्मी आजच्या दिवस भाजी करतेस का ग? ती म्हणाली हो करते की. आणि मी केले. तिला अख्ख्या फ्रीज मध्ये कोबीच सापडला. तिने कोबीचीच भाजी केली. आम्ही सगळे जेवायला बसलो. तिने माझ्या मुलाच्या पानात कोबीची भाजी वाढली. मुलांनी माझ्याकडे बघितलं, मी मुलाकडे बघितलं, दोघांनी मिळून कोबीकडे बघितलं. त्यांनी माझ्याकडे बघून खूण केली. तेव्हा मला कळलं आता आपण मध्ये बोलायचं नाही. तो आता ती भाजी खाणार आहे. त्यांनी ती भाजी खाल्ली. तिला वाटलं त्याला आवडली म्हणून तिने परत घातली. त्याने परत खाल्ली आणि आता तो ती भाजी खातो. त्यावेळेला जर मी मध्ये बोलले असते, एखादं ताट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सासवांनो बोलायचं नाही. आणि त्यानंतर मी एकदाही म्हटलं नाही माझ्याची खाल्ली नाही रे. बायकोच्या हातचं गोड लागतंय वाटतं. त्याला बायकोचं ऐकावंच लागतं. एकीने त्याला जन्म दिलाय, एकी बरोबर त्याला जन्म घालवायचा. त्याला दोघी आवडत असतात, होय की नाही? पुरुषांना विचारते, बरोबर आहे ना? बिनधास्त हो म्हणा. अख्ख्या महाराष्ट्रात तुमच्या बाजूनी बोलणारी एकटी मी आहे. कोणी बोलत नाही ग. सँडविच होतंय ग, सँडविच. आणि पुरुषांनो एक चूक सांगू, तुम्हाला नात्याला न्याय देता येत नाही. कुणालाही ऐकत नाही. माझी आई म्हणायची, साप म्हणू नये धाकूला आणि नवरा म्हणू नये आपुला. आता एखादा साप निघाला तर तो विषारी नाही म्हणून सोडून द्यायचा नाही, पिशवीत घालून बंद करायचा. आणि नवरा आपलाच आहे म्हणून सगळं सांगायचं नसतं. देवाने आपल्याला आतला एक कप्पा दिलाय. माहेरी घडलेली कुठलीही महत्वाची गोष्ट नवऱ्याला सांगायची नसते. आतल्या कप्प्यात बंद करून टाका. कधी त्याचं शस्त्र होईल ना तुम्हाला सुद्धा कळत. अवघडच आहे. त्यामुळे विश्वास ठेवा एकमेकांवर. आणि सगळ्या माहेरवाशिणींनो, आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत बोलावल्याशिवाय माहेरी या. भावाच्या राज्यात बोलावल्यावरच या.
आणि भाज्यांच्या राज्यात दरवाजावरनच जा, पण आज जाऊ नका. तर माहेर वाशिनीचा मान राहतो, नाहीतर राहत नाही. गेला भाऊजाईकडे, बसा, दिला चहा प्या, नाही दिला निघा, बडबड करू नका. आणि मानपानाच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. आज माझी आई बेडरिडन आहे, तिला उठता येते. माझी भाऊजाई तिचं शीश काढण्यापासून सगळं करते. तुम्हीच सांगा, आज नणंद म्हणून मी माहेरी गेले, मला तिचं कौतुक करणं भाग आहे? ती माझ्या आईचं करतीये. मी तिला असं विचारणार का, अगं तू बाहेर गेलीस, पोलं तिच्या हाताखाली तसंच आहे, कळत नाही का तुला? मग तू आहेस ना, मग तू बदल. तू मुलगी आहेस ना, मग तुला बदलायला काय हरकत आहे? बायकांनो, आपल्या आई वडील भाऊजाईंनी चांगल्या पद्धतीने सांभाळावेत असं जर आपल्याला वाटत असेल, आपल्याला आपले सासू सासरे सांभाळावेच लागणार आहे. ती जबाबदारी टाळून चालत नाही. आणि बायकांना थोडंसं कमी बोलावं. रामायण घडलं, सीताबाई काही बोलल्या नाहीत म्हणून, आणि महाभारत घडलं, द्रौपदी फार बोलली म्हणून. त्यामुळे किती बोलायचं आणि काय बोलायचं हे ठरवा बाबा. इतकी नात्यात भांडणं होतात नाही तर. आणि जावाजावांनो, एकमेकींशी खूप छान वागा बाबा. दोघींचं भविष्य सारखं असतं का? नशीब सारखं आहे का? माझ्या सगळ्या जागा श्रीमंत आहेत, आम्ही गरीब आहोत, त्यांची तुलना करत राहू का? माझ्या नवऱ्याला गुंजभर सोनं विकत घेतलेलं कधी आवडलं नाही. मी सोनाराच्या दुकानात आजपर्यंत कधी गेलेली नाही. मग भांडण बसू का नशिबाशी माझ्या? का त्या बायकांचं, त्या दोघींचं चांगलं नशीब आहे म्हणून त्यांचा द्वेष करू? नाही बायकांनो. एक जाऊ शेतकऱ्याची बायको असते आणि जेव्हा एक जाऊ बँक अधिकाऱ्याची बायको असते, त्यावेळेला दोघींच्या नशिबात फरक हा ठरलेला असतो. त्यामुळे उगीच्या उगीच दावादावाने भांडू नये बाबा. रामतीर्थकर गेले तेव्हा माझी एक चुलत बहीण मला भेटायला आली होती. आम्ही काही कारणाने आमच्या अनेक वर्षात भेटी गाठी नव्हत्या. तिला बघितल्यानंतर मला थोडंसं आश्चर्य वाटलं. अचानकपणे बघितलं ना. आणि मग दुपारी ती थांबली, थोडंसं बोललो. निघताना मी तिला विचारलं की म्हटलं, अमिता, आज इतक्या वर्षांनी मला भेटतेस, तू कशी काय आलीस? तुला काय यावंसं वाटलं? तेव्हा तिने मला उत्तर दिलं, माझं माहेरचं नाव सुनीता आहे. सुनीता, इतक्या वर्षाची विखुरलेली नाती आणि पुन्हा एकत्र यावी असं मला वाटतंय. त्यामुळे वयाच्या 60ला मी असा निर्णय घेतलाय, आता सगळी नाती रिस्टोअर करूया, एकत्र बांधूया. वयाच्या 60व्या वर्षी लक्षात आलं की आपल्याला नाती सांभाळावीच लागतात. फार उशिरा लक्षात आलं, फार उशिरा. हे उशिरा लक्षात आलं, निदान म्हातारपण आता बरं जाईल. मला माझ्या म्हातारपणाची प्रचंड काळजी वाटते, भीती वाटते. अवघड असतं म्हातारपण. बायकांना सांगायला हरकत नाही, मला सध्या हार्टचा सिव्हिअर प्रॉब्लेम आहे. मी कार्डिओमायोपॅथीचे पेशंट आहे. माझ्या हृदयाला रक्ताचा पुरवठा सध्या होत नाहीये. मी सध्या खूप त्रासातनं चालले. मला माझ्या म्हातारपणीची तेवढ्यासाठी भीती वाटते. एक वाक्य बोलू, गोकुळासारख्या घरात मरावं, पण वृद्धाश्रमाच्या बंद खोलीत नको. वृद्धाश्रमा पर्याय नाही सुनांनो, वृद्धाश्रमा पर्याय नाही. गोकुळासारख्या घरात नातवंडांच्या समोर, सगळ्यांच्या समोर तोंडात पाणी घाला आणि पाठवा. वृद्धाश्रमातले हाल बघते मी. येत नाहीत ग बाई मुलं, 100 फोन केले तरी येत नाहीये. काय सांगायचं आणि काय किती सांगू आणि काय काय नको प्रश्न आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा सांगते. उद्यापासून एकाही बाईने चुकून सुद्धा असं म्हणू नका, मी शिकलेली आहे, मला पगार जास्त आहे, मला नवऱ्याची मुळीच गरज नाही,
माझी पोरं मी सांभाळू शकते. हल्ली हे वाक्य सारखं मी ऐकते. जर नवरा खरंच वाईट असेल हे वाक्य म्हणा, जाऊ नका, पोरं पाठवू नका, पण जिथे माणसं चांगली आहेत तिथे मुद्दाम स्वतःचे इगो आडवे आणू नका. तुम्हाला गरज नसली तरी मुलांना वडील हवेच असतात. वडील हा एक हळवा कोपरा असतो. तो तुम्हाला सुद्धा माहेरी गेल्यावर हवा असा वाटतोच ना. वडील हवेसे वाटतात. मांडीवर घेऊन थोपटण्यासाठी आई असावी लागते, पण खांद्यावर घेऊन थोपटण्यासाठी वडील असावेच. माझा 40 वर्षाचा मुलगा, त्याचे बाबा जाऊन 2.5 वर्ष झाली येतात, इतका अस्वस्थ आहे, इतका रडतो. मी त्याला म्हटलं, आशुतोष किती दिवस रडणार? 2.5 वर्ष तुझ्या डोळ्याचं पाणी थांबत नाहीये. तो म्हणाला, आई मी लहान असताना बाबा गेले असते ना तर फार बरं झालं. मला त्यांच्या आठवणींनी इतका त्रास झाला. आणि माझ्या मिस्टरांना एक फार चांगली सवय होती. मुलांनी नमस्कार केला की ते त्याला घट्ट मिठी मारायचं. मला त्याचा अर्थ सुरुवातीला कळत नव्हता. मी चेष्टेवारी सोडायचे. पण मी एक दिवस यांना विचारलं, अहो आशुतोषने नमस्कार केल्यावर तुम्ही त्याला मिठी का मारता? तेव्हा ते म्हणाले, मला माझ्या हृदयाचे ठोके त्याच्या हृदयात ऐकू येतात आणि मला ते फार ऐकावेसे वाटतात. त्यानंतर हे खूप सिरियस होते. 7 महिने ऑक्सिजनवर होते. मी आशुतोषला कळवलं, बाबा सिरियस आहे, लवकर ये. तो पहाटे 3:30ला पोचला. दार वाजलं नाही, गेट वाजलं नाही, पावलं वाजली नाही, बेल वाजवली नाही, आणि तरी सुद्धा हे मला हाक मारून सांगतायत, तो आलाय, दार उघड. मी म्हटलं, बाबा दार नाही वाजलं. हे म्हणतात, नाही, त्याची चाहूल कळते हृदयात. आतमध्ये कुठेतरी आवाज ऐकू येतो, तो आलाय. मी बाहेर जाऊन दार उघडलं, तो दार. तो म्हणला, बाबा जागेत करू. म्हटलं, हो, तुझ्या प्रत्येक पावलाची चाहूल हृदयात आहे बाबा, ये पटकन. तो आत आला. त्यांना उठून बसवलं, नमस्कार केला, दुबळ्या दुबळ्या हातांनी जवळ घेतलं आणि त्या दिवशीही गेले. अंत्यसंस्कारांच्या वेळेला गुरुजींनी सांगितलं, आशुतोष बाबांना शेवटचा नमस्कार कर. तो म्हणाला, माझ्या बाबांना नमस्कार केला की मिठी मारलेली फार आवडते, मी शेवटची मिठी मारू शकतो का? ते म्हणाले की चालेल, स्मशानात असलंच म्हणून काय झालं, मिठी मार. सगळं काळाच्या पडद्यावर जाणारे बाळा, तू मिठी मार. त्यांनी वडिलांच्या अचेतन देहाला घट्ट मिठी मारली. त्यांचे तशा अवस्थेत 100 पापे घेतले. इतकं 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 त्यांना आवळून धरलं आणि विद्युत गायने ठेवताना आवाज सुद्धा खाली येईल एवढा हंबरडा फोडून पोरगं रडलं. आणि घरी येऊन मला सांगितलं, आई आज ठोके संपले, आज स्पंदनं संपली, आज बाबांची दडदडणारी छाती, दडदडणारे ठोके ऐकू नाही आले. म्हटलं, नाही बाळा, भारतीय संस्कृतीतली स्पंदनं कधीच संपत नाही. भारतीय संस्कृतीतले ठोके कधीच संपत नाही. आजपासून तू तुझ्या मुलाला मिठी मारायला सुरुवात कर. तुला तुझ्या हृदयाचे ठोके त्याच्या हृदयात ऐकूच येणार आहेत. बायकांनो, हे स्पंदनांचं संक्रमण आहे, हे संवेदनांचं संक्रमण आहे, हे नात्यांच्या पुढच्या पिढीला देण्यात येणाऱ्या अत्यंत चांगल्या धाग्याचं संक्रमण आहे. नका छोट्या छोट्या कारणांसाठी घरात भांडू, सोडून द्या. नाही पैसा अडका, सगळं काही महत्वाचं नाही, सोडून द्या, सगळं सोडून द्या. नाहीतर पुढची पिढी ना फार एकटी होऊन जाईल.
मामा असणार नाही, काका असणार नाही, कुणीच असणार नाही. पुढच्या पिढीला पोरकं करू नका, पुढच्या पिढीला पोरकं करू नका. हात जोडून विनंती आहे. हा कार्यक्रम नुसता कार्यक्रम नाहीये, हे माझं दुःख आहे. मी इतके दिवस फिरत असल्याचा काय परिणाम होतो मला माहित नाही, पण हे टिकवा. आता हे टिकवा आणि नको मानपान काही. छान राहूया, छान जगूया. आणि माझा नंबर तुमच्याजवळ लिहून ठेवा. कधी कसली कोणती अडचण आली तुम्ही मला फोन करा. तुम्हाला अडचण येऊ नये असा आशीर्वाद, पण आधीच तर नंबर असावा. माझा नंबर आहे 94 052 37 452. 94 052 37 452. एकदा सोलापूरला या. एकेका दिवसाचं बाळ कसं जगतं ते बघायला या. बाळांनी टाकून दिलेले आई वडील कसे जगतात ते पण बघायला या. माणुसकीचा तमाशा आहे. बरं झाली आठवण झाली. मला करवीर तालुक्यातनं एक म्हाताऱ्या आजी फोन करत आहेत. त्यांचा मला 8 दिवस फोन येतोय. मला कोल्हापूरच्या जवळपास असलेलं वृद्धाश्रमाचं नाव माहिती नाहीये. तुमच्यापैकी कुणाला जर एखादा चांगला वृद्धाश्रम माहिती असेल